नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ या सीरीजमध्ये. ही जी सीरीज आहे अशा स्टुडंटसाठी आहे जे स्टुडंट काय करतात, स्पेशली सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. ही जी सीरीज आहे या सीरीजमध्ये आपण फक्त आणि फक्त एमसीक्यू बघतोय. ठीक आहे, आपण रॅन्डम एमसीक्यू बघतोय. त्या एमसीक्यूच्या सोबतचा जेवढा काही कन्सेप्ट असेल, पूर्ण रॅशनल जे असेल ते आपण पूर्ण बघतो. म्हणजे जर एखादा क्वेश्चन जर आपण घेतला, त्या क्वेश्चनचा पूर्णपणे धुराळ केल्याशिवाय आपण त्या क्वेश्चनला सोडत नाही. आणि विशेष म्हणजे ही जी सीरीज आहे ती कशी आहे, पूर्णपणे मराठीमध्ये आहे. आज या सीरीजचा कितवा एपिसोड आहे, 39वा एपिसोड आहे. ठीक आहे. तर सीरीजला सुरू करण्याच्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे फीडबॅक द्या. फीडबॅकमध्ये तुम्हाला जे काही टॉपिक्स हवे असतील तर त्या टॉपिक कमेंटमध्ये करा. आम्ही त्या टॉपिकवर क्वेश्चन आणण्याचा नक्की प्रयत्न करू. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जे की काय करत आहेत, सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत, ते पण तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. तर सुरू करूया. आजचा पहिला जो क्वेश्चन आहे तो काल मी तुम्हाला होमवर्क दिलेला होता. याचं जे आन्सर आहे ते बऱ्याच जणांनी काय दिलं आहे, करेक्ट आन्सर दिलेला आहे. तर त्याच्या मागचा आपण रॅशनली समजून घेऊया. बघा, फर्स्ट काय म्हणतोय, क्लिनिंग ऑफ थर्मामीटर नीड्स टू बी डन इन द डायरेक्शन आफ्टर टेकिंग टेम्परेचर. टेम्परेचर घेतल्याच्या नंतर, एखाद्या पेशंटचं टेम्परेचर मेजर केल्याच्या नंतर त्याचे थर्मामीटर आहे ते कसं क्लीन करायला पाहिजे. फर्स्ट ऑप्शन म्हणतोय बघा, बल्ब्स टू स्टेम. सेकंड म्हणतोय स्टेम टू बल्ब. थर्ड म्हणतोय मिडवे बिटवीन स्टेम अँड बल्ब टू स्टेम. आणि फोर्थ म्हणतोय मिडवे बिटवीन स्टेम अँड बल्ब टू बल्ब. ठीक आहे. तर बघा, हे जे तुमचं थर्मामीटर आहे, हे जे थर्मामीटर आहे, ठीक आहे, हे काय त्याचा हा जो पार्ट आहे खालचा, त्याला आपण काय म्हणतो, बल्ब म्हणतो. ठीक आहे, बल्ब म्हणतो. आणि हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, स्टेम म्हणतो. याच्यावर मार्किंग्स असतात. ठीक आहे, स्टेम आहे. म्हणजेच हा जो पार्ट असतो हा पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, आणि हा जो पार्ट आहे हा काय असतो, बाहेर असतो. याच्यावर आपल्याला रिडिंग दिसत असते. हे कुठला झाला, आपला थर्मामीटर झाला. कुठला, मर्क्युरीवाला जो थर्मामीटर आहे त्याचा. तसे आपल्याकडे जे दुसरे पण थर्मामीटर असतात, जे की काय असतात, डिजिटल थर्मामीटर असतात. त्याच्यामध्ये काय बघायला मिळत नाही, आपल्याला रिडिंग बघायला मिळत नाही. त्यामध्ये हे असं स्ट्रक्चर असतो. आणि इथे काय बघायला मिळतं, आपल्याला एक एलईडी स्क्रीन असते, आणि या स्क्रीनवर आपल्याला काय बघायला मिळतं, डायरेक्ट टेम्परेचर इथं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. मग हे झालं आपलं डिजिटल थर्मामीटर. आणि हे जे आहे कुठलं, मर्क्युरी थर्मामीटर, जे की ट्रेडिशनल यूज केलं जायचं. मग जर आपण जेव्हा थर्मामीटर क्लीन करतो तेव्हा बिफोर प्रोसिजर कसं करायला पाहिजे. बिफोर प्रोसिजर बघा, तो जो थर्मामीटर आहे त्या थर्मामीटरचा जो स्टेम आहे आणि जो बल्ब आहे, ठीक आहे, हा बल्ब जो आहे, हा बल्ब काय जाणार आहे, बिफोर प्रोसिजर पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये जाणार आहे. ठीक आहे, पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. म्हणून आपल्याला काय बघायला पाहिजे, की हा जो बल्ब आहे तो काय असायला पाहिजे, मोस्ट क्लीन पार्ट असायला पाहिजे. हे आपल्याला कधी बघायचं आहे, बिफोर टेकिंग टेम्परेचर. त्यानंतर आफ्टर टेकिंग टेम्परेचर, त्याच्यामध्ये काय चेंजेस होणार. आफ्टर टेकिंग टेम्परेचर काय होतं बघा, हा जो तुमचा स्टेम आहे, ठीक आहे, हा जो काय आहे तुमचा स्टेम आहे, आणि हा काय आहे, बल्ब आहे. मग हा बल्ब काय होतो तुमचा, कंटॅमिनेटेड होतो का, कारण हा कसा होतो, कंटॅमिनेट होतो. का कंटॅमिनेटेड होतो, कारण जे तुम्ही थर्मामीटर कुठे ठेवलाय, पेशंटच्या ॲक्झिलामध्ये ठेवला असू शकता, पेशंटच्या कुठं तुम्ही ठेवताय, अजून ओरल कॅव्हिटीमध्ये ठेवू शकता, पेशंटच्या रेक्टसमध्ये ठेवू शकता. म्हणजे हा काय होतो, पार्ट कंटॅमिनेटेड होतो. मग बिफोर टेकिंग टेम्परेचर काय असायला पाहिजे, तुम्ही कशी क्लिनिंग करायला पाहिजे, जो हा पार्ट आहे तुमचा मोस्ट क्लीन असायला पाहिजे. मग तुम्ही काय करायला पाहिजे, बल्ब टू स्टेम काय करायला पाहिजे, क्लीन करायला पाहिजे, जेणेकरून हा पार्ट आहे तुमचा क्लीन राहणार. त्यानंतर आफ्टर जेव्हा तुम्ही टेम्परेचर घेऊन झाल्याच्या नंतर कसं हे केलं पाहिजे, क्लीन केलं पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे, स्टेम पासून बल्बकडे क्लीन करत गेलं पाहिजे. का, कारण जर तुम्ही ह्या साईडने ह्या डायरेक्शनने जर क्लीन करायला गेला तर हे सगळं इथलं जे कंटॅमिनेशन आहे, हे जे सगळं कंटॅमिनेशन आहे तुम्ही कुठे घेऊन जाणार, इथे घेऊन जाणार. पण आपल्याला हे करायचं का, तर नाही. मग आपण काय करणार, ह्या साइड करून ह्या साइडकडे या डायरेक्शन मध्ये काय करणार, क्लीन करणार आहोत. कधी, आफ्टर टेकिंग टेम्परेचर. तर बघा, ऑप्शन काय आपल्याला म्हणतात, बल्ब टू स्टेम, स्टेम टू बल्ब. म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे, आपलं करेक्ट आन्सर असणार. याच्यामध्ये आपण काय करतो, लिस्ट कंटॅमिनेटेड एरिया मधून पासून, ठीक आहे, आपलं जे बिफोर जे आहे याच्यामध्ये आपण काय करतो, लिस्ट कंटॅमिनेटेड. ठीक आहे, लिस्ट कंटॅमिनेटेड कडे आपण जात असतो. आपण कारण का, आपल्याला हे जे आहे तो काय करायचं आहे, पार्ट आपल्याला काय करायचं आहे, क्लीन ठेवायचा आहे, जो की पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये जाणार आहे. आणि आफ्टर टेकिंग टेम्परेचर आपल्याला काय करायचं, हे जे कंटॅमिनेशन झालं होतं हे आपल्याला इकडे पसरू द्यायचं काय, इकडे आपल्याला पसरू द्यायचं नाही आहे. म्हणून आपण काय करतो, स्टेम कडून काय करतो, बल्बकडे त्याला वाईप करत जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फ्लोरेन्स नाइटिंगेल emphasized which factor as a most important patient recovery. फर्स्ट ऑप्शन आहे बघा मेडिसिन, सेकंड आहे सर्जरी, थर्ड आहे एन्व्हायरमेंट, आणि फोर्थ आहे न्यूट्रिशन. तर फ्लोरेन्स नाइटिंगेल ज्या होत्या यांनी काय सांगितलेलं आहे खालीलपैकी, जो की फॅक्टर काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे पेशंट रिकव्हरीमध्ये. तर फ्लोरेन्स नाइटिंगेल ज्या होत्या ह्या काय आहेत, मॉडर्न नर्सिंगच्या फाउंडर आहेत. मॉडर्न नर्सिंगच्या काय आहेत, फाउंडर आहेत.
फाउंडर आहेत आणि यांनी कुठली थेरी दिली होती आपल्याला? एन्व्हायरमेंट थेरी दिली होती. एन्व्हायरमेंट थेरी दिली होती कुणी? फ्लोरेन्स नायटिंगेल याने. त्यांच्या थेरीच्या म्हणण्यानुसार नर्सेसचा रोल काय आहे की नर्सेसचा रोल आहे की पेशंटला बेस्ट पॉसिबल काय करणं, एन्व्हायरमेंट अप्रूव्ह करून देणं, प्लेस करून देणं, जेणेकरून नेचरला काय होईल त्या पेशंटवर ऍक्ट करता येईल. म्हणजे नेचर काय करतो, सर्वांना हील करतो. फक्त नर्सेसचा रोल एवढंच आहे की त्यांनी काय करणं, बेस्ट एन्व्हायरमेंट जे काही पॉसिबल आहे त्याच्याकडून ते त्या पेशंटला देणं. मग बेस्ट एन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर काय? फ्रेश एअर. काय दिलं पाहिजे पेशंटला? फ्रेश एअर दिली पाहिजे. फ्रेश एअर दिले पाहिजे. आणि फ्लोरेन्स नायटिंगेलच्या मते फ्रेश एअर हे काय? मोस्ट इसेन्शियल आहे. मोस्ट इसेन्शियल आहे कशासाठी? पेशंटच्या रिकव्हरीसाठी. कुठलं? फ्रेश एअर. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की ॲडिक्वेट सनलाईट. ॲडिक्वेट सनलाईट. ॲडिक्वेट काय द्यायला पाहिजे तुम्ही? पेशंटच्या सनलाईट असणारं एन्व्हायरमेंट द्यायला पाहिजे. का? कारण अकॉर्डिंग टू फ्लोरेन्स नायटिंगेल सनलाईटमुळे काय होतात? मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल होतात. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की क्लीनलीनेस. क्लीनलीनेस हे फ्लोरेन्स नायटिंगेलनी काय आहे? मोस्ट इम्पॉर्टंट प्रॅक्टिस आहे. कशासाठी? इन्फेक्शन कंट्रोलसाठी हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी अजून जे आहे ते एन्व्हायरमेंटसाठी नॉईज कंट्रोल पण इम्पॉर्टंट आहे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रॉपर वॉर्म तिथं असली पाहिजे. तिची जागा जिथे तुम्ही पेशंटला ठेवले तिथं काय असली पाहिजे? प्रॉपर वॉर्म असली पाहिजे. ठीक आहे. वॉटर प्युअर असलं पाहिजे. प्युअर वॉटर असलं पाहिजे आणि तिथे काय असलं पाहिजे? ड्रेनेज फॅसिलिटीज असल्या पाहिजे. काय असलं पाहिजे? ड्रेनेज फॅसिलिटीज असल्या पाहिजे. त्याचबरोबर तिथं काय असलं पाहिजे? कम्फर्टेबल बेडिंग असली पाहिजे. पेशंटचा जो बेड आहे तो त्याला कम्फर्टेबल पाहिजे. हे जे काय सांगितले त्यांनी सर्व जे आहे ते काय सांगितलेले आहेत? एन्व्हायरमेंटल थेरीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे नेचर काय करतो? तुमच्या पेशंटला रिकव्हर करतो. तुम्ही काय करायला पाहिजे? फक्त त्या पेशंटला एक प्रॉपर नेचर कंडिशनमध्ये, प्रॉपर एन्व्हायरमेंटमध्ये पेशंटला ठेवायचं. फक्त एवढंच नर्सेसचा रोल आहे अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट थेरी. हे त्यांनी सांगितलं होतं की एन्व्हायरमेंट जे आहे, नेचर जो आहे तो काय करतो? पेशंटला हेल्प करतो. तुम्ही काय करा? त्या पेशंटला एक चांगलं एन्व्हायरमेंट द्या. चांगलं एन्व्हायरमेंट द्या म्हणजे काय द्या? पेशंटला फ्रेश एअर द्या, ॲडिक्वेट सनलाईट द्या, क्लीनलीनेस द्या, नॉईज कंट्रोल ठेवा, प्रॉपर वॉर्म द्या. त्यानंतर जे प्युरिफाईड वॉटर पेशंटला द्या. त्यानंतर तिथं ड्रेनेज फॅसिलिटी चांगली असल्या पाहिजे आणि बेड कसा असले पाहिजे? कम्फर्टेबल बेडिंग पेशंटची असली पाहिजे. अदर ऑप्शन काय बघा. फर्स्ट ऑप्शन म्हणतो मेडिसिन. तर मेडिसिन जो आहे तो काय नाही, प्रायमरी जे आहे ते पेशंट रिकव्हरीसाठी नाहीये. ते काय करू शकतं? पेशंटला मेंटेन करतं. पण प्रायमरी जे आहे अकॉर्डिंग टू फ्लोरेन्स नायटिंगेल एन्व्हायरमेंट काय आहे? प्रायमरी आहे. सर्जरी विदाऊट तुमचं प्रॉपर एन्व्हायरमेंट जे आहे ते तुमची सर्जरी काय होत नाही सक्सेसफुल होत नाही अकॉर्डिंग टू फ्लोरेन्स नायटिंगेल. ठीक आहे. आणि न्यूट्रिशन जे आहे ते काय आहे? ॲज अ पार्ट ऑफ काय आहे? एन्व्हायरमेंट. न्यूट्रिशन काय आहे? पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट आहे. म्हणून एन्व्हायरमेंट जे काय आहे ते अकॉर्डिंग टू फ्लोरेन्स नायटिंगेल काय आहे? मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे पेशंट रिकव्हरीसाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग आर द क्लासिकल साइन्स ऑफ इन्फ्लामेशन? इन्फ्लामेशनचे क्लासिकल साइन्स काय आहे? ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन म्हणतो बघा पेन, पॅलर, पॅरालायसिस. सेकंड ऑप्शन म्हणतोय रेडनेस, हीट, स्वेलिंग, पेन आणि लॉस ऑफ फंक्शन. थर्ड ऑप्शन म्हणतोय फिवर, चिल्स, स्वेटिंग. आणि फोर्थ ऑप्शन म्हणतोय सायनोसिस, एडिमा आणि पेन. तर बघा आपल्याला जे इन्फ्लामेशन आहे, इन्फ्लामेशन होतं म्हणजे काय होतं? काही एखादा जो अँटीजन आहे जो जेव्हा आपल्या बॉडीच्या काय होतो संपर्कामध्ये येतो तेव्हा आपली बॉडी जी आहे ती डिफेन्समध्ये काय करते? त्या अँटीजन सोबत इंटरॅक्ट होते. आणि हे जे अँटीजन आणि आपली बॉडी आहे यांचं जे इंटरॅक्शन होतं तिथे काय होते? त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? इन्फ्लामेशन म्हणतो. ठीक आहे. मग ते कधी कधी काय असतं? चांगल्या हेल्दी वेमध्ये असतं. कधी कधी काय असतं? आपली बॉडी काय करते? त्याला हायपर ऍक्टिव्हेट करते, हायपर रिॲक्ट करते. ती जी अँटीजन आला होता, ती जी स्टिम्युला आली त्याला काय करते? आपली बॉडी कधी कधी जास्त रिॲक्ट करते आणि ते जास्त रिॲक्ट केल्यामुळे मग आपल्याला काय बघायला मिळतं? त्या जागेवर आपल्याला रॅशेस बघायला मिळतात, पेन बघायला मिळतं, रेडनेस बघायला मिळतं. ठीक आहे. हे जे आहे ते आपल्याला इन्फ्लामेशनचे साईन बघायला मिळतात. मग इन्फ्लामेशनच्या जे सायन्स आहे त्याच्याबद्दल जे सेल्सस नावाचे एक सायंटिस्ट होते. ठीक आहे. सेल्सस नावाचे सायंटिस्ट होते. यांनी काय केलं? इन्फ्लामेशनचे सायन्स काय केले? आपल्याला डिस्क्राईब केले होते. त्याच्यानंतर मग एक महाशय आले, त्यांचं नाव होतं विरशॉ. ठीक आहे. विरशॉ नावाचे एक महाशय आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी पण काय केले? थोडेसे मॉडिफिकेशन्स केले. तर सेल्सियसने आपल्याला काय सांगितलं होतं बघा. सेल्सियसने आपल्याला सांगितलं होतं फर्स्ट म्हणजे र्युबर. सेल्सियसने आपल्याला काय सांगितलं होतं? र्युबर सांगितलं होतं. त्यानंतर आपल्याला सांगितलं होतं कॅलर. तर त्यांनी सांगितलं होतं आपल्याला ट्यूमर. आणि फोर्थ त्यांनी आपल्याला सांगितलं होतं डोलर.
ठीक आहे, डॉलर. एवढे आपल्याला कोणी सांगितले होते? सेल्ससने सांगितले होते. रुमर म्हणजे काय? ती जी जागा आहे ती कशी होते? रेड होते. म्हणजे काय होते? तर रेडनेस येतं. रेडनेस येतं. ठीक आहे. त्यानंतर सांगितलं त्यांनी कॉलर. कॉलर म्हणजे काय होते? ती जागा होती ती काय होते? हीट होते. ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल तुमचा हा हात आहे आणि या हाताची काय झालं? तुमचं काहीतरी इन्फ्लॅमेशन झालेलं आहे. तर ही जागा जी आहे ती पूर्ण आपल्याला काय बघायला मिळते? अशी रेडनेस ते बघायला मिळतो. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही या जागेला काय करणार? लोकल तिथं टेम्परेचर जेव्हा आपण बघणार तिथं टेम्परेचर आपल्याला कसं बघायला मिळतं? इलिव्हेटेड टेम्परेचर बघायला मिळतं. त्यानंतर आपल्याला इथं काय बघायला मिळतं? ट्यूमर म्हणजेच काय? स्वेलिंग. ठीक आहे. अकॉर्डिंग टू सेल्सियस, रुलर, कॅलर, ट्यूमर आणि डॉलर. डॉलर म्हणजेच काय? पेन. ठीक आहे. म्हणजे डोलो टॅबलेट आपण जी म्हणतो ना, डोलो, ती याच्यापासून तो वर्ड निर्मित झालेला आहे. डोलो म्हणजे काय? डॉलर म्हणजे पेन. ठीक आहे. त्याच्यानंतर मग एक विर्शॉ नावाचे महाशय आले. विर्शॉ नावाचे महाशय आले आणि त्यांनी एक 5वा सिम्पटम ऍड केला. तो म्हणजे फंक्शिओलिझा. कुठला? फंक्शिओलिझा. फंक्शिओलिझा म्हणजे काय? लॉस ऑफ फंक्शन. लॉस ऑफ फंक्शन. तो जो पार्ट आहे, ज्या पार्टवर तुम्हाला इन्फ्लामेशन झालेला आहे, तो पार्टचं काय होतं? फंक्शन काय होतं? डिस्टर्ब होतं. हे जे आहेत आपल्याला कशाचे आहेत? इन्फ्लामेशनचे साइन अँड सिम्पटम्स आहेत. कुठले कुठले? रुबर, कलर, ट्यूमर, डॉलर आणि फंक्शिओलिझा. कुणी दिलेले आपल्याला? विर्शॉ आणि सेल्सस. सेल्सस यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर नंतर त्याला मॉडिफिकेशन कोणी केलं? विर्शॉनी केलं. विर्शॉनी फक्त हा जो 5वा आहे हा एकच दिलेला आहे. बाकीचे जे सगळे 4 होते हे सेल्ससनी दिलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया बघा. तर याचा आन्सर काय असणार आहे आपलं बघा. सॉरी, पेन, पॅलर आणि पॅरालिसिस. तर पेन आहे हे करेक्ट आहे. पॅरालिसिस होतं का? प्रत्येक इन्फ्लामेशन मध्ये पॅरालिसिस होत नाही. सेकंड ऑप्शन म्हणतो बघा रेडनेस म्हणजेच काय आपलं? रुबर. त्यानंतर हिट कुठलं? कॅलर. स्वेलिंग जे आहे ते ट्यूमर. पेन म्हणजे डॉलर आणि लॉस ऑफ फंक्शन म्हणजे काय? फंक्शिओलिझा. त्यानंतर बघा फीवर, चिल्स आणि स्वेटिंग हे आहेत का? तर नाही आहेत. सायनोसिस, इडेमा आणि पेन हे पण सर्व इन्फ्लामेशन मध्ये होतं का? सर्व इन्फ्लामेशन मध्ये होत नाही. पण ऑप्शन बी जो आहे रेडनेस, हिट, स्वेलिंग, पेन आणि लॉस ऑफ फंक्शन हे आपल्याला जवळपास जे आहे ते बऱ्याच प्रकारच्या इन्फ्लामेशन मध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन बी काय असणार? याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फार्माकोकायनेटिक्स रेफर्स टू. ठीक आहे. आपल्याला विचारलं आहे फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय? फर्स्ट ऑप्शन आहे व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी. व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग. ड्रग सोर्सेस आणि ड्रग प्रिपरेशन. बघा फार्माकोकायनेटिक्स. फार्माकोकायनेटिक्स. कायनेटिक्स. तर फार्मा म्हणजे काय? फार्मा इज रिलेटेड टू ड्रग्स. ठीक आहे. फार्मा इज रिलेटेड टू ड्रग्स. तर नावामध्ये काहीतरी नाव जे आहे ते टर्मिनॉलॉजी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर फार्मा म्हणजे काय? ड्रग्स. आणि कायनेटिक्स म्हणजे काय? कायनेटिक म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीची जेव्हा मुवमेंट होते, जेव्हा मुवमेंट होते त्याला आपण काय म्हणतो? ती वस्तू कशी आहे? कायनेटिक आहे. आणि जेव्हा एखादी वस्तू स्थिर असते तेव्हा तिला त्या एनर्जीला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल एनर्जी किंवा ती जागा स्थिर ऊर्जा असं आपण म्हणतो. कायनेटिक्सला आपण काय म्हणतो? गतीज ऊर्जा असं आपण म्हणतो. आणि जी एखादी वस्तू जेव्हा स्थिर असेल किंवा पोटेन्शियल असेल तिला आपण पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थिर ऊर्जा असं आपण म्हणतो. म्हणजे कायनेटिक्स आहे म्हणजे काहीतरी मुवमेंट होत आहे. मग मुवमेंट कुणाची होत आहे? ड्रगची मुवमेंट होत आहे. कुठं होत आहे? आपल्या बॉडीमध्ये होत आहे. जेव्हा एखाद्या ड्रगची आपल्या बॉडीमध्ये मुवमेंट होते त्याला आपण काय म्हणतो? फार्मॅकोकायनेटिक्स म्हणतो. ठीक आहे. मग फार्मॅकोकायनेटिक्स मध्ये मुवमेंट कशी होते बघा? ADME. ठीक आहे. हे याचं काय आहे? शॉर्ट फॉर्म आहे जे की बुक्स मध्ये पण यूज केलं जातं. ADME हे आहे फार्मॅकोकायनेटिक्स. हे म्हणजे काय? त्या ड्रगचं होणार ऍब्झॉर्प्शन, त्या ड्रगचं होणार ऍब्झॉर्प्शन, त्या ड्रगचं होणार डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. आणि त्या ड्रगचं होणार मेटाबॉलिझम आणि त्या ड्रगचं होणार एक्सक्रीशन. ठीक आहे. एक्सक्रीशन याला आपण काय म्हणतो? फार्मॅकोकायनेटिक्स म्हणतो. म्हणजे काय? ते जो ड्रग आहे त्याची मुवमेंट आपल्या बॉडीमध्ये कशी होते याला आपण काय म्हणतो? फार्मॅकोकायनेटिक्स म्हणतो. याला दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर यालाच आपण काय म्हणू शकतो? व्हॉट आवर बॉडी डज टू द ड्रग. डज टू द ड्रग. म्हणजे आपली बॉडी जी आहे ती ड्रगला काय करते? आपली बॉडी ड्रगचं काय करते? ऍब्झॉर्प्शन करते, डिस्ट्रीब्युशन करते, मेटाबॉलिझम करते आणि आपली बॉडी काय करते? त्या ड्रगला बाहेर काढते. म्हणजे काय करते? एक्सक्रीशन करते. म्हणजे हेच काय झालं? फार्मॅकोकायनेटिक्स. त्याच्या उलट जी कन्सेप्ट आहे ती कुठली आहे? फार्मॅकोडायनॅमिक्स. तर फार्मॅकोडायनॅमिक्स म्हणजे काय? तर जो ड्रग आहे तो आपल्या बॉडीमध्ये काय करतो? म्हणजे त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कसं आहे? ठीक आहे. त्या ड्रगचं स्पेसिफिकली मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कसं आहे? त्यानंतर त्या ड्रगचं आणि रिसेप्टर, ड्रग आणि रिसेप्टरचं काय आहेत? जे इंटरॅक्शन असणार आहे ती कशी असणार आहे? ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन. ठीक आहे. त्यानंतर त्या ड्रगचा काय? थेराप्युटिक इफेक्ट. त्या ड्रगचा थेराप्युटिक इफेक्ट म्हणजे काय? तो जो ड्रग होता त्या ड्रग्सला ज्या आपण कामासाठी वापरलं होतं तो ते काम बरोबर करतोय काय? म्हणजे त्याचा काय? थेराप्युटिक इफेक्ट. ठीक आहे. ज्या ड्रगची आपण ज्या थेरपीमध्ये यूज करत आहोत तो जो थेराप्युटिक इफेक्ट आहे तो बरोबर येतोय किंवा नाही येतो किंवा किती डोस दिल्याच्या नंतर येतोय हे जे सगळं आपण थेराप्युटिक इफेक्ट मध्ये बघतो. त्यानंतर साईड इफेक्ट.
साईड इफेक्ट म्हणजे जेव्हा आपण एखादा ड्रग देतो, ते ड्रग दिल्याच्या नंतर त्या ड्रगचे आजार पण काय असतात, इफेक्ट होत असतात. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, साईड इफेक्ट म्हणतो. त्यानंतर असतात टॉक्झिक इफेक्ट. टॉक्झिक इफेक्ट म्हणजे काय, हे काय असतात, सिव्हिअर असतात साईड इफेक्ट पेक्षा. ठीक आहे, साईड इफेक्ट पेक्षा काय असतात, सिव्हिअर असतात. त्याला आपण काय म्हणतो, फार्मॅको डायनॅमिक्स. हे सगळे काय झाले आपले, फार्मॅको डायनॅमिक्स झाले. त्यानंतर ऑप्शन मध्ये काय दिले बघा आपल्याला, बघा, व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी, हे काय झालं आपलं, डायनॅमिक्स झालं. त्यानंतर ऑप्शन बी काय म्हणतो बघा, व्हॉट डज द बॉडी डज टू द ड्रग, हे काय झालं आपलं, कायनेटिक झालं. ड्रग सोर्सेस, ठीक आहे, ड्रग सोर्सेससाठी आपण कुठली टर्म वापरतो, तर आपण वापरतो फार्मॅको फार्मॅकोग्नॉसी. फार्मॅकोग्नॉसी म्हणजे काय, तो जो ड्रग आहे तो कुठल्या सोर्स पासून आलेला आहे. मग तो ॲनिमल पासून येऊ शकतो, तो जो ड्रग आहे तो ॲनिमल पासून एक्स्ट्रॅक्ट केला असू शकतो, जसं की आपलं इन्शुलिन आहे. ठीक आहे, जसं की आपलं काय, हिपॅरिन आहे. त्यानंतर तो कसा प्लांट पासून आलेला असू शकतो, जसं की आपला ॲट्रोपिन आहे. ठीक आहे, त्यानंतर तो कसा असू शकतोय, मिनरल पासून बनवलेला असू शकतो ड्रग, जसं की काय तुमचं आयरन आहे. त्यानंतर तो ड्रग कसा असू शकतो, सिंथेटिक असू शकतो. ड्रग कसे असतात, सिंथेटिक असू शकतात. याला आपण काय म्हणतो, फार्मॅकोग्नॉसी असं पण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ड्रग कशापासून बनलाय, ड्रगचा सोर्स काय आहे, याच्यापासून, त्याच्यासाठी जर आपल्याला टर्मिनॉलॉजी यूज करायची तर आपण कुठलं करतो, फार्मॅकोग्नॉसी. आणि ड्रग जे आहे ते प्रिपरेशन बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण काय बोलतो, फार्मॅकोस्युटिक्स. म्हणजे ड्रगचं कसं आहे ते, जे प्रिपरेशन आहे आणि फॉर्म्युलेशन आहे ते कसं असायला पाहिजे, याच्यामध्ये याची माहिती आपल्याला कोण सांगते, फार्मॅकोस्युटिक्स सांगतं. म्हणजे ते कॅप्सूल असायला पाहिजे, टॅबलेट असायला पाहिजे, सिरप असायला पाहिजे, ठीक आहे, अजून काही जे आहे ते ऑइंटमेंट्स असायला पाहिजे, टॉपिकल्स असायला पाहिजे. ह्याच्याबद्दल कोण बोलतं, त्याला फार्मॅकोकायनेटिक्स बोलतं. ठीक आहे, तर ऑप्शन ए काय आपला, फार्मॅको डायनॅमिक्स आहे. ऑप्शन बी काय आपला, फार्मॅको कायनेटिक आहे. आणि ऑप्शन सी काय आपला, फार्मॅकोग्नॉसी आहे. आणि ऑप्शन डी काय आपला, फार्मॅको कायनेटिक्स आहे. आपल्याला काय विचारलंय, फार्मॅको कायनेटिक्स बद्दल विचारले, म्हणून ऑप्शन बी काय आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लोडिंग डोस इज गिवन टू, फर्स्ट ऑप्शन आहे मेंटेन ड्रग लेवल, क्विकली अचीव थेराप्युटिक लेवल, रिड्यूस टॉक्झिसिटी आणि प्रोलॉंग ड्रग ऍक्शन. ठीक आहे, हे काय काय जे ड्रग्ज असतात, जेव्हा आपल्याला काय करायला लागतं, त्यांचा इमर्जन्सीमध्ये जेव्हा आपल्याला काय करतो, त्यांचा यूज करायचा असतो, तेव्हा आपण काय करतो, त्या ड्रगला लोडिंग डोस आणि मेंटेनन्स डोस असं काय करतो, डिवाइड करतो. मग लोडिंग डोस आपण का देतो, कारण आपल्याला काय हवे असतात, कधी कधी इमर्जन्सी कंडिशन असल्यामुळे त्या ड्रगचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला क्विकली हवा असतो. म्हणून काय करतो, आपण एक जास्त अमाऊंट ऑफ ड्रग पेशंटला काय करतो, लगेच देऊन टाकतो. तर आपण काय म्हणतो, लोडिंग डोस असं आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग आपण पेशंटला काय सांगतो, त्याच्यानंतर ते जो डोस आपण दिला होता तो मेंटेन करण्यासाठी, तो जो थेराप्युटिक इफेक्ट आहे तो मेंटेन करण्यासाठी त्याच ड्रगचा आपण काय करतो, स्मॉल अमाऊंट ऑफ डोसेस काय करतो, पेशंटला कंटिन्यू करण्यासाठी सांगतो. तर आपण काय म्हणतो, मेंटेनन्स डोस असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर लोडिंग डोस आणि मेंटेनन्स डोस, लोडिंग डोस आणि मेंटेनन्स डोस. बघा, लोडिंग डोस जो आहे तो व्हॉल्यूम मध्ये, अमाऊंट मध्ये कसा असतो, जास्त असतो. आणि मेंटेनन्स डोस जो आहे तो कंपॅरेटिव्हली कसा असतो, कमी असतो. लोडिंग डोस हा आपण फक्त इमर्जन्सी कंडिशन मध्ये देतो, आणि हा जो आहे तो रुटीनली देतो आपण. ठीक आहे, पेशंटला रुटीनली देतो. ठीक आहे, त्याचबरोबर लोडिंग डोस जो आहे तो आपण पेशंटला फक्त वन टाइम देतो. ठीक आहे, वन टाइम जेव्हा इमर्जन्सी येते तेव्हा देतो. आणि हे जे आहे आपल्याला पेशंटला आपण डेली किंवा वीकली, जो काही त्या ड्रगचा जे हे असेल, इफेक्ट असेल, किंवा जो काही त्या ड्रगचा रेजिमेन असेल, त्या रेजिमेन नुसार काय करतो, आपण देतो. ठीक आहे, हे काय झालं आपलं लोडिंग डोस आणि मेंटेनन्स डोस मध्ये फरक झाला. आणि लोडिंग डोस आपण कधी देतो, जेव्हा आपल्याला थेराप्युटिक इफेक्ट जो आहे तो क्विक पाहिजे असतो. इफेक्ट आहे आपल्याला क्विक. फॉर एक्झाम्पल, हा ए नावाचा ड्रग आहे. ठीक आहे, आणि हा ड्रग जो आहे तो ऍक्ट करण्यासाठी 7 तास लागतात. ठीक आहे, मग आपण काय करणार, आणि हा जो ड्रग आहे आपण काय करणार, 2x 3x अमाऊंट मध्ये देणार. म्हणजे 2x 3x अमाऊंट मध्ये दिल्याच्यामुळे काय होणार, जे 7 तास लागत होते ते 7 तास कमी होऊन काय होणार आपल्याकडे तर 5 तासामध्ये तो ड्रग मिळेल. आपण जर अजून त्याचा डोस वाढवला तर काय होईल, ते 4 तासामध्ये इफेक्ट करेल. अजून जर आपण त्याचा इफेक्ट वाढवला तर काय होईल, ते 2 तासामध्ये काम करेल. म्हणून आपण काय करतो, लोडिंग डोस मध्ये अमाऊंट ऑफ डोस जे आहे तो जास्त देतो, जेणेकरून काय होईल, आपल्याला लवकरात लवकर त्याचा इफेक्ट जे आहे ते बघायला मिळेल. कुठला इफेक्ट, थेराप्युटिक इफेक्ट. ठीक आहे, जो आपल्याला हवा आहे तो वाला इफेक्ट. ठीक आहे, जो आपल्याला हवा नाही असा जर इफेक्ट आला तर त्याला आपण काय म्हणतो, साईड इफेक्ट म्हणतो. आणि तो जर खूप सिव्हिअर असेल, जो की आपल्याला नको होता, त्याला आपण काय म्हणतो, टॉक्झिक इफेक्ट म्हणतो. जेव्हा काय होतं, त्याचं जे अमाऊंट आहे जे खूप जास्त ओलांडलं जातं. सिरप प्रत्येक ड्रगचं काय असते, थेराप्युटिक रेंज असते. ठीक आहे, तर आपण काय म्हणतो, थेराप्युटिक काय म्हणतो, इंडेक्स असं आपण म्हणतो. तो जेव्हा क्रॉस केला जातो तेव्हा आपण काय म्हणतो, त्याचा टॉक्झिक इफेक्ट सुरू झालेला आहे असं आपण म्हणतो.
फॉर एक्झाम्पल एखादा XYZ नावाचा ड्रग आहे, त्याचा थेराप्युटिक इंडेक्स जो आहे तो काय आहे 6 to 12 mg आहे. म्हणजे 6 mg त्याचं मिनिमम जे आहे जेव्हा तो ब्लडमध्ये येतं सिरम लेवल, तेव्हा काय असतो तो ड्रग काय करतो ऍक्ट व्हायला स्टार्ट करतो. आणि जेव्हा तो 12 पर्यंत आहे तोपर्यंत तो ठीक राहतो, पण जेव्हा तो 12 पासून जास्त जातो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण त्याचा टॉक्सिक इफेक्ट सुरू झालेला आहे. जेव्हा त्याचं सिरम लेवल जे आहे ते मोर दॅन 12 जातं. ठीक आहे, सिरम लेवल जेव्हा मोर दॅन 12 जातं या ड्रगचं XYZ नावाच्या, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण टॉक्सिक लेवल किंवा टॉक्सिक इफेक्ट त्याचा सुरू झाला असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर मग लोडिंग डोस आपण काय देतो समजलं, जेव्हा आपल्याला क्विक ऍक्शन पाहिजे असते तेव्हा. ठीक आहे, तर ऑप्शन ए म्हणतो बघा आपल्याला मेंटेन ड्रग लेवल. मेंटेन ड्रग लेवल करण्यासाठी आपण कुठला डोस देतो, आपण देतो मेंटेनन्स डोस. कुठला देतो आपण मेंटेनन्स डोस देतो. क्विकली अचीव्ह थेरापेटिक लेवलचा आपण लोडिंग डोस देतो का, तर हो आपण देतो. रिड्यूस टॉक्सिसिटी आपण देतो का, नाही. तर लोडिंग डोसमुळे टॉक्सिसिटी होण्याची जास्त शक्यता असते, रिस्क काय असते लोडिंग डोसमुळे जास्त असते. त्यामुळे रिड्यूस टॉक्सिसिटी आहे का त्याचा आन्सर, तर नाही आहे. प्रोलॉंग ड्रग ऍक्शन साठी आपण कुठले देतो मेंटेनन्स डोस देतो. त्यामुळे हे पण ऑप्शन आपलं चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन बी जे काय आपलं करेक्ट आन्सर असणार आहे, की जेव्हा आपल्याला क्विक काय असतं इमर्जन्सीमध्ये त्या ड्रगचा लेवल जेव्हा आपल्याला अचीव्ह करायचं असतं तेव्हा आपण काय करतो लोडिंग डोस देतो. आणि मग नंतर जेव्हा आपल्याला काय करायचं असतं कॉन्स्टंट ड्रग लेवल जेव्हा आपल्याला त्याच्या ब्लडमध्ये मेंटेन करायचं असतं तेव्हा आपण काय करतो मेंटेनन्स डोस देत असतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे जेव्हा एखादा MI चा पेशंट येतो, ठीक आहे, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनचा पेशंट येतो, तेव्हा तुम्ही त्याचा लोडिंग डोस म्हणून तुम्ही त्याला काय देता, तुम्ही तेव्हा त्या पेशंटला लोडिंग डोस म्हणून तुम्ही काय देता, तुम्ही त्याच्या पेशंटला क्लॉपिडोग्रिल किती देता तुम्ही 300 mg देता. 300 mg देता. त्याचबरोबर तुम्ही ऍस्पिरिन देता, किती देता तुम्ही 300 mg देता. त्याचबरोबर तुम्ही ॲटरवास्टॅटिन देता. ठीक आहे, ॲटोरवा देता ते किती देता तुम्ही 80 mg देता. ठीक आहे, पण जेव्हा पेशंटचं हे तुम्ही जेव्हा MI स्टॅबिलाइज करता तेव्हा तुम्ही पेशंटला फक्त यापैकी कधी कधी फक्त एकच पेशंटला तुम्ही ॲटोरवा सांगता ठेवायला, फक्त ॲटोरवा खा बाबा दररोज किती, फक्त 10 mg खा, किंवा फक्त आणि फक्त ॲस्पिरिन खा, फक्त आणि फक्त ॲस्पिरिन का, ती पण किती खा, फक्त 75 mg खा, किंवा या दोन्हीचं कॉम्बिनेशन का. मग हे काय झालं त्याचा मेंटेनन्स डोस झाला. हे काय झालं त्याचा मेंटेनन्स डोस झाला. कशासाठी, त्या जे ड्रग आहे त्याचं त्या ब्लडमध्ये मेंटेन करण्यासाठी, कुठलं कॉन्स्टंट लेवल जे आहे ते मेंटेन करण्यासाठी आपण काय सांगतो, हा रेजिमेंट सांगतो. कुठला वाला, मेंटेनन्स डोस वाला. पण इमर्जन्सीमध्ये जेव्हा तुमच्याकडे पेशंट MI चा आला होता तेव्हा तुम्ही काय केलं, त्याला क्लॉपिडोग्रिलचे 300 mg दिलं, ॲस्पिरिनचे तुम्ही किती दिलं, 300 mg दिलं. क्लॉपिडोग्रिल पण 75 mg ची टॅबलेट येते. ठीक आहे, जेव्हा आपण पेशंटला मेंटेनन्स डोस सांगतो तेव्हा किती सांगतो, 75 डोस सांगतो. पण त्याच्या आपण किती केलं, 4x 4 पट दिला आपण. ॲस्पिरिन पण किती असते, 75 ची टॅबलेट असते, त्याच्या पण आपण किती दिलं, 4 पट दिलं. ॲटोरॉस्टॅटिन जी असते ती 10 mg ची टॅबलेट येते. ठीक आहे, 10 mg टॅबलेट आहे, तिला आपण त्या पेशंटला 10 mg मेंटेनन्स डोस देण्याच्या ऐवजी आपण किती दिला, 80 mg काय दिला आपण त्याला लोडिंग डोस दिला. म्हणजे किती, 8 पट जास्त आपण डोस दिला. कशासाठी दिला आपण हे सगळं, कशासाठी केलं, फक्त आणि फक्त थेराप्युटिक लेवल, थेराप्युटिक इफेक्ट जे आहे ते आपल्याला क्विकली पाहिजे होता म्हणून आपण केलं. का, कारण जर आपण तसं नसतं केलं तर पेशंटची जी काही कार्डियक सेल होत्या, ज्या की काय होत्या, डॅमेज होत होत्या. कशामुळे, तिथं काहीतरी ब्लॉकेज झाल्यामुळे. ते जर ब्लॉकेज आपण रिलीव्ह नाही केला तर ही जी सेल आहे कार्डियक सेल, हिचं काय होणार आहे, इरिव्हर्सिबल नेक्रोसिस होणार आहे, किंवा ती जी सेल आहे ती काय होणार आहे, डेथ होणार आहे. आणि ती परत आपण रिवाईव्ह करू शकतो का, नाही करू शकत. म्हणून आपण काय करतो, हे जो लोडिंग डोसवाला आहे तो आपण फॉर्मॅट यूज करत असतो. आणि त्याच्यानंतर मग आपण पेशंटला मेंटेनन्स डोसवर ठेवत असतो. मला आय होप की काय झालंय तुम्हाला हे सगळं लोडिंग डोस आणि मेंटेनन्स डोस यांचं काय झालंय क्लिअर झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वेल बिंग डिफर्स फ्रॉम हेल्थ बिकॉज वेल बिंग. ठीक आहे, बघा, हेल्थ आणि वेल बिंग या दोघांचं काय आहे आपल्याला विचारलेलं आहे डिफरन्स. तर फर्स्ट ऑप्शन म्हणतो इज लिमिटेड टू फिजिकल हेल्थ. वेल बिंग जी आहे ती काय आहे, फिजिकल हेल्थ पर्यंतच लिमिटेड आहे. सेकंड ऑप्शन म्हणतो बघा इज ब्रॉडर अँड इन्क्लूड्स लाईफ सॅटिस्फॅक्शन. थर्ड ऑप्शन म्हणतो बघा रेफर्स ओनली टू मेंटल हेल्थ. आणि फोर्थ म्हणतो इज ऍब्सेन्स ऑफ इलनेस. बघा, ट्रेडिशनल कन्सेप्ट होती हेल्थची, जी हेल्थची ट्रेडिशनल कन्सेप्ट होती त्या कन्सेप्टच्या अनुसार हेल्थ काय आहे, तर हेल्थ इज अन ऍब्सेन्स ऑफ डिसीज. जर तुम्हाला ऍब्सेन्स असेल कशाचा, डिसीजचा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डिसीज, विजिबल डिसीज नाहीये, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा विजिबल डिसीज नसेल तर तुम्ही काय आहात, हेल्दी आहात असं ट्रेडिशनली मानलं जायचं. मग त्याच्यामध्ये WHO ने काय म्हटलं, बाबा हेल्थ इज काय असायला पाहिजे, सोशल असायला पाहिजे, मेंटल असायला पाहिजे आणि फिजिकल वेलबिंग असायला पाहिजे, तर आपण त्याला काय म्हणूया, हेल्थ म्हणूया असं आपण म्हटलं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही फिजिकली, मेंटली आणि सोशली काय असायला पाहिजे, फिट असायला पाहिजे, तर त्याला, त्या पर्सनला आपण काय म्हणू, हेल्दी असं आपण म्हणू. ठीक आहे, ही कशाची डेफिनेशन होती, त्यांनी हेल्थची सांगितली. कोणी सांगितली, WHO ने. काय काय सांगितलं, तुम्ही कसं पाहिजे, सोशली फिट पाहिजे, तुम्ही कसं पाहिजे, फिजिकली फिट पाहिजे, आणि तुम्ही कसं पाहिजे, मेंटली फिट पाहिजे. हे काय सांगितलं आपल्याला, WHO ने सांगितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर वेलबिंग काय म्हणतं बघा. वेलबिंग म्हणजे काय, वेलबिंग म्हणजे काय, तुमचं हेल्थ
तुम्ही काय असले पाहिजे, हेल्दी असलं पाहिजे, प्लस तुम्ही काय असलं पाहिजे, सॅटिस्फाईड असले पाहिजे. म्हणजे तुमचं सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन पण तिथं असलं पाहिजे. मग एखादा पर्सन जो आहे तो अनहेल्दी राहून पण कसा असतो, सॅटिस्फाईड असू शकतो, आणि एखादा पर्सन हेल्दी राहून पेक्षा सॅटिस्फॅक्शन असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हा एक ए नावाचा पर्सन आहे, ठीक आहे, हा एक ए नावाचा पर्सन आहे आणि याला काय क्रोनिक डिसीज आहे, कुठला तरी त्याला काय क्रोनिक डिसीज आहे. फॉर एक्झाम्पल त्याला काय HIV असं आपण समजूया. पण तो त्याच्या लाईफमध्ये खूप सॅटिस्फाईड आहे. तो त्याच्या लाईफमध्ये त्याला कुठलंही हे नाही, बाबा माझं हे करायचं राहून गेलं किंवा मी कदाचित अजून जास्त वर्ष जगलो असतो. आणि ते त्याचा तो त्या पिरियडमध्ये नाही. तो काय केलाय, तो मूव्ह ऑन झालाय. बाबा ठीक आहे, हे अशी आहे ना कंडिशन, ठीक आहे, HIV मला झालेला आहे ना, तर मला जे टॅबलेट्स चालू आहे त्या टॅबलेटमुळे माझी लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत आहे, माझी मॉर्टॅलिटी तर कमी, ठीक आहे, माझी मॉर्टॅलिटी आहे ती काय केलेली आहे, त्यांनी डिले केलेली आहे त्या टॅबलेट्समुळे. आणि जे काय आहे, जे काय परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये मी सुखी आहे, मी सॅटिस्फाईड आहे असं जेव्हा वाटतं, तेव्हा तो पर्सन काय म्हणतो, आपण त्या पर्सनची काय म्हणतो, गुड सेन्स ऑफ वेलबिंग आहे असं आपण म्हणतो. पण दुसरा एक पर्सन आहे, त्याला काही नाही, तो सगळं पर्सन ठीक आहे, फिजिकली, मेंटली आणि सोशली सगळं त्याचं प्रॉब्लेम काही नाही येतं, ठीक आहे, म्हणजे डायग्नोसेबल डिसीज असं त्याला कुठलाही डिसीज नाही, पण तो काय नाही, सॅटिस्फाईड नाही, म्हणजे कुठल्याच बाबतीमध्ये त्याचं मन लागत नाहीये, ठीक आहे, म्हणजे त्याला एक आपण मेंटल डिसऑर्डर पण नाहीये, पण त्याला कुठल्याही बाबतीमध्ये सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन आहे. त्याला आपण काय म्हणूया, त्याची जी वेल बिंग आहे, सेन्स ऑफ वेल बिंग कसं आहे, त्याची आपण काय म्हणूया, पुअर आहे असं आपण म्हणूया. त्यामुळे वेल बिंग आणि जी हेल्थ आहे, हे कशा आहेत, या दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. मग हेल्थ कशाला म्हणू शकतो आपण, तर सोशल, फिजिकल आणि मेंटल फिटनेस असण्याला आपण हेल्थ म्हणू शकतो. पण वेलबिंग कधी म्हणतो आपण, त्या हेल्थमध्ये जेव्हा आपण काय करतो, सॅटिस्फॅक्शन ऍड करतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, वेलबिंग म्हणतो. म्हणून काय वेलबिंग काय थोडीशी ब्रॉडर कन्सेप्ट आहे दॅन तुमचं हेल्थ. का, कारण वेलबिंग मध्ये तुमचं हेल्थची कन्सेप्ट येतच आहे, त्याचबरोबर सॅटिस्फॅक्शन पण काय केलेलं आपण ऍड केलेलं आहे. त्याच्यामुळं जी तुमची वेलबिंग आहे ती फिजिकल हेल्थ पुरती मर्यादित राहिली तर नाही. इज ब्रॉडर अँड इन्क्लूड्स लाईफ सॅटिस्फॅक्शन, बरोबर आहे. रेफर्स ओनली टू मेंटल हेल्थ. एखाद्या पर्सनची फक्त आणि फक्त मेंटल हेल्थ चांगलं असणं म्हणजे त्याची वेलबिंग असणं आहे का, तर नाही आहे. ऍब्सेन्स ऑफ इलनेस, फक्त ऍब्सेन्स ऑफ इलनेस जे होतं काय होतं, ओल्ड कन्सेप्ट होती हेल्थची, आता तर ती हेल्थची पण कन्सेप्ट नाही आहे, ठीक आहे. म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे, आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्युबर्टी इज कॅरेक्टराइज्ड बाय, ठीक आहे, प्युबर्टीलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, पौगंडावस्था. काय म्हणतो, पौगंडावस्था. प्युबर्टी म्हणजे काय, एखादा पर्सन जो आहे तो काय झाला आहे, प्युबर्टी झालेला आहे, त्याच्यामध्ये काय, तो पौगंड अवस्थेमध्ये आलेला आहे. मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार. फर्स्ट ऑप्शन मध्ये बघा, फिजिकल ग्रोथ ओनली. सेकंड ऑप्शन काय म्हणतो, इमोशनल मॅच्युरिटी. थर्ड ऑप्शन मध्ये डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स. फोर्थ ऑप्शन मध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. तर बघा, जेव्हा आपण प्युबर्टी बद्दल बोलतो, प्युबर्टी म्हणजे काय हो, तर सेक्शुअल मॅच्युरिटी. त्या पर्सनची सेक्शुअल मॅच्युरिटीलाच आपण काय म्हणतो, प्युबर्टी म्हणतो. मग तिची सेक्शुअल मॅच्युरिटी आहे ती कशी असू शकते, कशामुळे दिसते आपल्याला, सेक्शुअल, एखादा पर्सन सेक्शुअली मॅच्युअर आहे आपण कधी म्हणतो, जेव्हा त्याचं काय, जेव्हा त्याच्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप झालेले आहेत, तेव्हा त्याचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप आहेत, किंवा त्याचे काय झालेत, हार्मोनल आपल्याला चेंजेस दिसत आहेत, हार्मोनल चेंजेस दिसतात आहेत, ठीक आहे. सेक्शुअल हार्मोन, स्पेशली कुठले हार्मोन, सेक्शुअल हार्मोन बद्दल जेव्हा आपल्याला चेंजेस दिसतात, तेव्हा तो पर्सन काय म्हणतो आपण, सेक्शुअल मॅच्युअर झालेला आहे असं आपण म्हणतो. मग आपल्याला काही आहेत जे बॉईज मध्ये सिम्पटम्स बघायला मिळतात आणि काही जे गर्ल्स मध्ये सिम्पटम बघायला मिळतात, कधी, प्युबर्टीमध्ये, ठीक आहे. तर आपण बघूया की बॉईज मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, बॉईज मध्ये काय बघायला मिळतं, आपल्याला फेशियल हेअर बघायला मिळतात, ठीक आहे, दाढी किंवा मिशी हे जे आहेत आपल्याला बॉईज मध्ये बघायला मिळतात. गर्ल्स मध्ये आपल्याला दाढी मिशी बघायला मिळते का, नाही बघायला मिळते, ठीक आहे. बॉईज मध्ये फेशियल हेअर्स बघायला मिळते, कधी, प्युबर्टीमध्ये. त्याचबरोबर बॉईज मध्ये आपल्याला अजून काय बघायला मिळतं, व्हॉइस चेंज बघायला मिळतो, व्हॉइस चेंज बघायला मिळतो. त्याचबरोबर काय बघायला मिळतो, मसल मास काय होतो, इन्क्रीज होतो. मसल मासला आपण काय म्हणतो, मस्क्युलिनिटी. मस्क्युलाइन आणि फेमिनाइन असं आपण म्हणतो. मस्क्युलाइन म्हणजे काय, ज्या मसल्स वगैरे होतात, जसं फेमिनाइन मध्ये काय होतं, ज्या मसल्स वाटतात का, नाही, थोडेसे गर्ल्स काय होतात, थोड्याशा चबी होतात, ठीक आहे. त्यानंतर काय होतं, प्युबिक अँड ॲक्झिलरी हेअर्स वाढतात, ॲक्झिलरी हेअर्स वाढतात. त्यानंतर ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. तुमचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्यांची काय होते, ग्रोथ होते, ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला गर्ल्समध्ये काय बघायला मिळतं, ब्रिस्ट डेव्हलपमेंट, ठीक आहे, ब्रिस्ट बर्ड फॉर्मेशन वगैरे ते सगळं आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर जे गर्ल्सचे हिप्स आहेत ते कसे होतात, वाईड होतात. ॲक्झिलरी हेअर्स आणि प्युबिक हेअर्स. त्यानंतर ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. हे सगळं आपल्याला काय बघायला मिळतं, कशामध्ये बघायला मिळतं, प्युबर्टीमध्ये बघायला. म्हणजे हे जे सगळे सायन्स असतील तर आपण काय म्हणू शकतो, प्युबर्टी आले. मग ऑप्शन ए काय म्हणतो बघा, आपल्याला फक्त फिजिकल ग्रोथ होणे, फक्त फिजिकल ग्रोथ होणे याचा अर्थ तुमची प्युबर्टी आलेली आहे का, तर नाही.
हे बघा, फिजिकल ग्रोथ जे आहे तो चाइल्ड जेव्हापासून जन्मतो तेव्हापासून जोपर्यंत त्याची काय आहे, फिजिकल ग्रोथ जोपर्यंत त्याची होत असते, जोपर्यंत त्याची ग्रोथ हॉर्मोन्स आहेत तोपर्यंत त्याची ग्रोथ होत असते. म्हणून त्याला आपण फक्त आणि फक्त प्युबर्टीमध्ये फिजिकल ग्रोथ होते असं आपण म्हणू शकतो का? तर म्हणू शकत नाही. हे काय आहे, कशा आहे, जन्मल्यापासूनची काय एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ह्याचा प्युबर्टी सोबत काय नाहीये, डायरेक्ट संबंध नाहीये. पण प्युबर्टीमध्ये काय फिजिकल ग्रोथ जी आहे ती पण काय असते, होत असते. म्हणजेच याचा अर्थ आपण फिजिकल ग्रोथ होते प्युबर्टीमध्ये, मान्य आहे. पण प्युबर्टी जी आहे ती फक्त आणि फक्त फिजिकल ग्रोथच्या पॅरामीटरवर आपण काय करू शकत नाही, डिटरमाइन करू शकत नाही. त्यानंतर आहे बघा इमोशनल मॅच्युरिटी. एखादा पर्सन जो आहे तो सेक्शुअली मॅच्युअर असू शकतो, त्याच वेळेस तो इमोशनली इमॅच्युअर पण असू शकतो. म्हणजे तुम्ही जे काही मेंटली रिटार्डेड चाइल्ड बघतात त्यांचे सेक्शुअली कॅरेक्टर जे सेकंडरी सेक्शुअल जे ऑर्गन्स आहेत ते डेव्हलप झाले असतात, पण त्यांची इमोशनल मॅच्युरिटी नसते. म्हणून ते जे जे काही मेंटली इल चाइल्ड आहेत त्यांना आपण असं म्हणू शकतो का की त्यांची प्युबर्टी अचीव नाही झाली आहे? नाही, ऑब्व्हियसली त्यांची प्युबर्टी अचीव झाली आहे, पण ते इमोशनली मॅच्युअर नाही. म्हणजेच इमोशनल मॅच्युरिटी आणि प्युबर्टी ह्या दोघांचा आपण एक पॅरामीटर सेट करू शकतो का? तर आपण एक पॅरामीटर सेट करू शकत नाही. फोर्थ ऑप्शन काय म्हणतो आपल्याला, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. मी आता सांगितलं की कसं जे इमोशनल आहे तसं तुमचं कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होते. एखाद्या बच्चू आहे ज्यांची कॉग्निटिव्ह म्हणजे काय थिंकिंग जर ॲबिलिटी आहे ती डेव्हलप होत नाहीये, पण त्यांची प्युबर्टी त्याच वेळेला त्यांना येऊ शकते. म्हणजे त्यांची थिंकिंगची कॅपॅसिटी काय होऊ शकते, कधी कधी कमी होऊ शकते, पण त्याच वेळेला त्यांचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर एकदम टकाटक असू शकतात. ठीक आहे, तरी पण काय म्हणू शकतो त्यांना आपण, त्यांची प्युबर्टी आहे. म्हणजे प्युबर्टीसाठी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट किंवा फिजिकल ग्रोथ किंवा इमोशनल मॅच्युरिटी हे असणं गरजेचंच आहे का? तर नाही, असू पण शकतं किंवा नसू पण शकतं. ठीक आहे. तर थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे जर तुम्हाला प्युबर्टी अचीव्ह करायची असेल तर तुम्हाला सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स येणं मस्ट आहे. ते जर नाही आले तर आपण काय म्हणू शकतो, त्या पर्सनची तो जो पर्सन आहे त्याची काय झाली नाहीये, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर अचीव्ह झाले नाहीये, तर आपण त्याला काय म्हणू शकतो, त्यांची प्युबर्टी अचीव्ह झाली नाही असं आपण म्हणू शकतो. एक वेळेस त्यांची फिजिकल ग्रोथ नसेल पण त्यांची सेक्शुअल कॅरेक्टर असतील तर आपण काय म्हणू शकतो, त्यांची प्युबर्टी अचीव्ह झाली आहे. एक वेळेस त्या पर्सनची इमोशनल काय झालेली असेल, मॅच्युरिटी नसेल झाली, पण त्याची सेक्शुअल कॅरेक्टर आले असतील तर त्याला आपण काय म्हणतो, त्याची प्युबर्टी आलेली आहे. एका वेळेस त्याची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट झालेली नाही पण त्याचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप झालेले आहेत, तरी पण आपण त्याला काय म्हणू शकतो, त्यांची प्युबर्टी अचीव्ह झालेली आहे. पण जर त्याचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स जर डेव्हलप नसतील आणि जर तो फिजिकली इमोशनली आणि कॉग्निटिव्हली जरी तो फिट असेल तरी पण आपण त्याची प्युबर्टी डेव्हलप झालेली आहे किंवा अचीव्ह झालेली आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे, ते करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लिगामेंट मेंटेन्स द अँटीवर्टेड पोझिशन ऑफ युटरस. ठीक आहे, जेव्हा आपण युटरसची नॉर्मल पोझिशन बघतो, युटरसची नॉर्मल पोझिशन जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण काय म्हणतो, ते काय आहे, अँटीवर्टेड आहे. अँटीवर्टेड आहे आणि आपण काय म्हणतो, अँटीफ्लेक्स्ड आहे. ठीक आहे, अँटीफ्लेक्स्ड आहे. हे काय म्हणतो आपण, नॉर्मल कंडिशनमध्ये युटरसची आपण सांगतो. मग हे जे अँटीवर्टेड आणि अँटीफ्लेक्स्ड जी पोझिशन आहे युटरसची ती मेंटेन कोण करतं, तर युटरसचे लिगामेंट्स करतात. ठीक आहे, जे युटेराइन लिगामेंट्स असतात ते काय करतात, ही पोझिशन काय करतात, मेंटेन करण्याचं काम करतात. मग युटरस जर आपण लिगामेंट्स बघायला गेलं, युटरस जर आपण लिगामेंट बघायला गेलं तर आपण बघतोय, सॉरी, तर किती लिगामेंट आहेत, दोन टाईप असतात. कुठले दोन टाईप्स आहेत, काय ते युटेराइन लिगामेंटचे मेन दोन टाईप्स आहेत. कुठले कुठले, ट्रू लिगामेंट्स आणि फाल्स लिगामेंट. ठीक आहे, फाल्स लिगामेंट आणि ट्रू लिगामेंट. ट्रू लिगामेंट कुठले कुठले आहेत, एक आहे, फर्स्ट आहे राऊंड लिगामेंट, राऊंड लिगामेंट. दुसरा आहे कार्डिनल लिगामेंट. तिसरा आहे युटेरो सॅक्रल. तिसरा आहे युटेरो सॅक्रल आणि फोर्थ आहे प्युबो सर्वायकल. प्युबो सर्वायकल. हे काय आहे, ट्रू लिगामेंटचे चार टाइप्स आहेत, चार एक्झाम्पल आहेत, सॉरी. त्यानंतर फाल्स लिगामेंट त्याचं एक एक्झाम्पल आहे, ते म्हणजे ब्रॉड लिगामेंट. ब्रॉड लिगामेंट. तर बघा, जो तुमचा राऊंड लिगामेंट आहे तो काय आहे, रिस्पॉन्सिबल. हा राऊंड लिगामेंट जो आहे तो काय आहे, रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग अँटीवर्जन ऑफ युटरस. युटरस जे अँटीवर्जन आहे ते मेंटेन करण्याचं काम कोण करतं, तर राऊंड लिगामेंट करतो. कार्डिनल लिगामेंट जे आहे ते नावामध्ये आहे बघा, कार्डिनल म्हणजे काय, व्हायटल म्हणजे काय, खूप इम्पॉर्टंट. म्हणजे हा काय तुमचा मेन सपोर्ट ऑफ युटरस आहे.
युटरसचा जर मेन सपोर्ट जर कोणी असेल तर तो कुठला आहे, कार्डिनल लिगामेंट आहे. त्यानंतर युटेरल सॅक्रल जो आहे हे काय सर्वात वीक सपोर्ट आहे. हा काय सर्वात वीक सपोर्ट आहे आणि हा काय करतो, रेट्रोव्हर्जन. त्याच्यामुळे काय होतं, रेट्रोव्हर्जन होतं. जर हे लिगामेंट जे आहे काय झालं, वीक झाले तर काय होतं, रेट्रोव्हर्जन होतं. त्यानंतर प्युबो सर्व्हायकल हे जे आहे याच्यामुळे काय होतं, सपोर्ट अँटेरियर युटरस. अँटेरियर युटरसला सपोर्ट कोण करतं, प्युबो सर्व्हायकल करतं आणि याच्यामुळे काय होतं, प्रिव्हेंट सिस्टोसिल. हे कशाला प्रिव्हेंट करतं, सिस्टोसिलला करतं. तुमचा जो कार्डिनल लिगामेंट आहे हा मेन सपोर्ट आहे आणि हा कशाला प्रिव्हेंट करतो, हा प्रिव्हेंट करतो युटेराइन प्रोलॅप्सला. युटेराइन प्रोलॅप्सला प्रिव्हेंट करतो. तर बघा, युटेराइन लिगामेंटचे काय सांगितलं मी, दोन टाइप सांगितले, ट्रू आणि फॉल्स. ट्रू मध्ये काय सांगितलं, राऊंड लिगामेंट, कार्डिनल लिगामेंट, युटेरो सॅक्रल लिगामेंट आणि प्युबो सर्व्हायकल. ठीक आहे. तर तुमचा राऊंड लिगामेंट जो आहे तो काय करतो, अँटी व्हर्जनला काय करतो, मेंटेन करतो. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, अँटी व्हर्जन मेंटेन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. कार्डिनल जो आहे तो मेन सपोर्ट आहे युटरसचा, सर्वात मेन सपोर्ट म्हणून तर आपण काय म्हटलं, कार्डिनल म्हटलं. आणि जर कार्डिनल जो तुमचा लिगामेंट आहे त्याच्यामध्ये जर काय प्रॉब्लेम झाला तर युटेराइन प्रोलॅप्स होतो. म्हणून युटेराइन प्रोलॅप्स कोण प्रिव्हेंट करतं असं जर क्वेश्चन मध्ये विचारलं तर कुठला लिगामेंट करतो, कार्डिनल लिगामेंट करतो. तर युटेरस सॅक्रल जो आहे तो वीक सपोर्ट आहे आणि तो जर वीक झाला तर काय होतं, तुमच्या पेशंटमध्ये रेट्रोव्हर्जन बघायला मिळतं, जे की काय असायला पाहिजे, अँटी व्हर्जन असायला पाहिजे. मग तुम्हाला जर विचारलं की मेंटेन कोण करतं अँटी व्हर्जन, तर राऊंड लिगामेंट करतो. पण अँटी व्हर्जन म्हणजे पण जे अँटी व्हर्जन मध्ये असलेला युटेरस जे आहे ते रेट्रोव्हर्जन मध्ये गेला असेल तर त्याचं कारण कोण असेल, तर युटेरस सॅक्रल असेल. प्युबो सर्व्हायकल जे आहे ते अँटेरियर युटरसचा सपोर्ट आहे आणि ते काय करतं, सिस्टोसिल प्रिव्हेंट करतं. त्याचप्रमाणे आता आपण बघूया की फाल्स जे आहे, ज्यामध्ये एक एक्झाम्पल आहे ब्रॉड लिगामेंट. मग त्याला आपण फाल्स का म्हटलं, कारण हा काय एक टू लिगामेंट नाही, हे काय जस्ट काय टू पेरिटोनियल फोल्ड आहे. ठीक आहे, फक्त आणि फक्त पेरिटोनियल फोल्ड आहे, जे की काय करते, युटरसला सपोर्ट करते आणि युटरसला सपोर्ट करते म्हणून आपण त्याला काय म्हटलं बाबा, फाल्स लिगामेंट असं आपण म्हटलं. मग हे काय करतं, युटरसला मिडलाईन मध्ये ठेवण्याचं काम करतं. युटरसला मिडलाईन मध्ये ठेवण्याचं काम कोण करतो, तुमचा ब्रॉड लिगामेंट करतो. आणि ठीक आहे, फक्त आणि फक्त एक पेरिटोनियल फोल्ड आहे. पेरिटोनियल फोल्ड आहे म्हणून आपण याला काय म्हणतो, फॉल्स लिगामेंट म्हणतो. ठीक आहे, ट्रू लिगामेंट आणि फॉल्स लिगामेंट हे कळलेलं असेल तुम्हाला. तर आता क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपल्याला, अँटीव्हर्टेड पोझिशन मध्ये कोण मेंटेन करतं, तर ब्रॉड लिगामेंट जो आहे तो काय करतो, एक जे तुमचा अँटेरियर युटरस जे आहे त्यालाच फक्त काय करतं, सपोर्ट करतं. राऊंड लिगामेंट काय करतं, तुमचं अँटीव्हर्टेड पोझिशन मध्ये ठेवण्यासाठी मदत करतं. कार्डिनल लिगामेंट काय करतं, प्रोलॅप्स करतं, प्रिव्हेंट. ठीक आहे, प्रिव्हेंट प्रोलॅप्स आणि काय आहे, मेन सपोर्ट आहे. मेन सपोर्ट जो आहे, व्हायटल सपोर्ट आहे, कार्डिनल सपोर्ट आहे. तुमचा जो युटेरो सॅक्रल लिगामेंट जे आहे ते काय करतं, रेट्रोव्हर्जन मेंटेन करतं. काय करतं, रेट्रोव्हर्जन. याच्यामुळे जर हा जो लिगामेंट आहे हा जर वीक झाला तर काय होतं, रेट्रोव्हर्जन होतं. ठीक आहे, याचा आन्सर काय येणार आहे, राऊंड लिगामेंट येणार आहे. ठीक आहे, राऊंड लिगामेंट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एन्झाइम्स आर केमिकली एन्झाइम्स काय असतात असं आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे लिपिड, सेकंड आहे कार्बोहायड्रेट, थर्ड आहे प्रोटीन आणि फोर्थ आहे विटॅमिन. तर एन्झाइम्स जे असतात ते केमिकली जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा ते काय असतात, प्रोटीन्स असतात. ठीक आहे, प्रोटीन्स असतात. लिपिड्स काय कशामध्ये, सेल मेम्ब्रेन मध्ये असतात. सेल मेम्ब्रेन, कारण आपली जी लिपिड्स असतात, सॉरी सेल मेम्ब्रेन ज्याच्यामध्ये काय असतं, लिपिडचं कंटेंट असतं, जे की असतात हायड्रोफोबिक असतात. त्याचबरोबर काय काय हॉर्मोन्स आहेत, हॉर्मोन्सचे पण काय असतात, कंटेंट मध्ये लिपिड्स तुम्हाला बघायला मिळतं. कार्बोहायड्रेट काय आहे, तुमचा एनर्जी सोर्स आहे. प्रोटीन काय आहे, तुमच्या तुम्हाला एन्झाइम्स मध्ये बघायला मिळतात. त्याप्रमाणे अजून जे आहे ते प्रोटीनचे बरेचसे काम आहेत, बिल्डिंग ब्लॉक्स पण आहेत. व्हिटॅमिन जे आहे ते को एन्झाइम्स म्हणून काम करू शकतात, काही काही ठिकाणी को एन्झाइम्स म्हणून काम करू शकतात. एन्झाइम्स म्हणजे काय आहे, मुळात एन्झाइम म्हणजे काय, तो एक प्रकारचा काय आहे, बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहे. बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहे. तर बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणजे काय, जेव्हा एखादी प्रोसेस जी आहे, बायोलॉजिकल प्रोसेस ती काय होते, कंप्लीट होते. जेव्हा एखादी बायोलॉजिकल प्रोसेस कंप्लीट होते तेव्हा त्या ठिकाणी तो जो बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहे तो काय करतो, ती जी प्रोसेस आहे ही प्रोसेस काय करतो, फास्ट करतो. ती प्रोसेस फास्ट करण्याचं काम कोण करतो, तुमचा बायोलॉजिकल कॅटलिस्ट करतो, ज्याला की आपण काय म्हणतो, एन्झाइम म्हणतो. पण ह्या सगळ्या ज्या प्रोसेसमध्ये हा जो कॅटलिस्ट आहे तो यूज होतो का, तो कन्झ्युम होतो का, तर तो कन्झ्युम होत नाही. तो स्वतः त्या रिएक्शनमध्ये, स्वतः त्या प्रोसेसमध्ये भाग घेत नाही, पण ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस किंवा ती जी रिएक्शन आहे त्या रिएक्शनला फास्टन करण्याचं काम करतो, त्याला आपण काय म्हणतो, कॅटलिस्ट म्हणतो. ठीक आहे, तेव्हा जेव्हा आपण 10th ला 12th ला जेव्हा आपण हे शिकले, केमिस्ट्री शिकली, तेव्हा आपण बघितलं असेल आपण काय लिहायचो, एक प्रोडक्ट लिहायचो, बी प्रोडक्ट लिहायचो, लीड्स टू सी आणि डी काय बघायचे आपल्याला, प्रोडक्ट मिळायचे. ठीक आहे, हे काय बघायचे आपले
हे काय होते, ए आणि बी मिळून आपल्याला काय मिळायचं, सी आणि डी आज आपल्याला प्रोडक्ट मिळायचे. आणि जेव्हा सी आणि डी मिळून आपल्याला प्रोडक्ट मिळायचे तेव्हा ह्या बाणाच्या वर जे आहे ना आपण एक काहीतरी लिहायचो. ठीक आहे, कधी कधी आपण हिट लिहायचो. हिटसाठी आपण काय असं सिम्बॉल दाखवायचं, म्हणजे काय आपण तिथे हिट दिली. हिट दिली याचा अर्थ काय, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस नॉर्मली होऊ शकते, पण जेव्हा हिट लिहितो तेव्हा हिट दिल्याच्यानंतर ही प्रोसेस काय होते, फास्ट होते. म्हणून हे काय कॅटॅलिस्ट आपण जे आहे ते आपण या बाणाच्या वर लिहायचो. त्याचप्रमाणे सेम जे एन्झाईम्स आहेत तिथे आपल्या बॉडीमध्ये काय करतात, बायोलॉजिकल कॅटॅलिस्टचं काम करतात, जे की जी तुमची जी प्रोसेस आहे जी की नॉर्मली होणार होती तिला काय करतात, थोडंसं फास्ट करण्याचं काम करतात. आन्सर काय असणार आहे मग, लिपिड्स, सॉरी प्रोटीन्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोशल ग्रुप. खालीपैकी सोशल ग्रुपचं कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन, इट्स मेंबर्स आर कॉन्शियस ऑफ शेअर्ड मेंबरशिप. म्हणजे त्यांचे जे मेंबर्स आहेत एक सोशल ग्रुप आहे. ठीक आहे, एक सोशल ग्रुप आहे. फॉर एक्झाम्पल काय आहे, तुमचा कॉलेजचा ग्रुप आहे. ठीक आहे, हे तुमचं कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजमध्ये तुमचं 4th इयर ऑफ बीएससी नर्सिंग हा तुमचा काय एक सोशल ग्रुप आहे. ठीक आहे, तुम्ही सोशल तिथे ऍक्टिव्ह आहात आणि तुमच्या सर्वांना तुम्ही काय त्यांच्या शेअर्ड मेंबरशिपचं तुम्हाला कॉन्शियसनेस आहे, म्हणजे तुम्हाला काय जाणीव आहे बाबा आपण काय प्रत्येक जण या ग्रुपचे या प्रत्येक हे जो ग्रुप आहे सोशल ग्रुप याचे काय भागीदारी आहोत, मेंबर्स आहोत, हे सगळं आपल्याला माहित असतं. म्हणजे सोशल ग्रुपचं हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे का, तर हो बरोबर आहे. इट्स मेंबर्स ऍक्सेप्ट सर्टन राईट्स अँड ऑब्लिगेशन. म्हणजे हे जे ग्रुपमध्ये लोक आहेत ह्या लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव असते, आपल्याला काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ह्यांची पण जाणीव असते. तर बरोबर आहे, तुमच्या जो 4th इयर तुम्ही बीएससी नर्सिंग मध्ये आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती बाबा आपले अधिकार काय काय आहेत. ठीक आहे, आपण काय काय करू शकतो, आपण काय काय गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टी आपण करू शकत नाही आणि आपल्याला कुठल्या गोष्टीची आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी इथं जमलेलो आहोत हे पण आपल्याला माहित असतं. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं तुमच्या सोशल ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक झालं की तुम्हाला तुमच्या अधिकारांची माहिती असते आणि तुमच्यावर स्वतःवर कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या कुठले कर्तव्य असतात ह्याची पण तुम्हाला जाणीव असते. कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही काय ऑब्लिगेटेड आहात हे पण तुम्हाला माहित असतं. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, इट्स मेंबर्स आर कॅज्युअल कलेक्शन ऑफ पीपल. हे कॅज्युअल कलेक्शन ऑफ पीपल्स आहेत का, हे लोक असे कॅज्युअली येऊन बसले आहेत का, उद्या कोणी पण येऊन तुमच्या क्लासमध्ये येऊन बसू शकतं का, नाही बसू शकत. कॅज्युअल कलेक्शन आपण कधी म्हणतो, फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी बस स्टँडवर थांबलेला. ठीक आहे, एक बस स्टँड आहे. ठीक आहे, इथे काय एक बस स्टँड आहे आणि ह्या बस स्टँडवर काही खूप सारे जे लोक आहेत ते येऊन थांबले आहेत. या लोकांचा ह्या पर्सनचा आणि ह्या पर्सनचा काही संबंध आहे का, काहीच संबंध नाही. किंवा ह्या पर्सनचा आणि ह्या पर्सनचा काही संबंध आहे का, काही संबंध नाही. किंवा या आणि ह्या पर्सनचा पण काही संबंध आहे का, काहीही संबंध नाही. तरी पण ही लोक काय झालेत, सोशली काय झालेत, एका जागी थांबलेले आहेत. मग इथेच आपण याला लगेच सोशल ग्रुप म्हणू शकतो का, नाही. सोशल ग्रुप बनण्यासाठी काय पाहिजे, तिथं इंटरॅक्शन पाहिजे. ठीक आहे, डेली नाही तर कमीत कमी एक फिक्स काय पाहिजे, इंटरॅक्शन पाहिजे. किंवा ती लोक एकमेकांना ओळखणारी पाहिजे. त्या लोकांचा काहीतरी काय असायला पाहिजे, एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे, जे की लॉंग टर्म असायला पाहिजे. तर तुम्ही म्हणणार सर इथे काय या लोकांचा सगळ्यांचा कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहे की काय, बस मिळवणे. पण कुठली बस मिळवणे, ठीक आहे, त्यांचा काही लॉंग टर्म आहे का गोल, फक्त त्यांची एका बस मिळण्यासाठी तिथे आलेत. म्हणजे एका बसमध्ये जाणारे लोक एका डेस्टिनेशनला जातात तरी पण ते आपण त्यांना सोशल ग्रुप म्हणू शकतो का, नाही. कारण ते खूप कॅज्युअल त्यांचं जे हे आहे रिलेशन आहे आणि ते त्यांचं जे रिलेशन आहे ती इंटरॅक्शन आहे ती काय होणार नाही, पुढं चालणार आहे का, ती पुढं चालणार नाही. पण ते जो तुमचा सोशल ग्रुप आहे, तुमचा क्लासमेटचा ग्रुप असेल किंवा तुमची जी सोसायटी आहे, तुम्ही जे काही त्या चाळीमध्ये राहणार असाल, तिथे काय तुमचा दररोज तिथे इंटरॅक्शन होतात, तो तुमचा काय सोशल ग्रुप आहे. याला आपण काय म्हणू शकतो, सोशल ऍग्रिगेशन म्हणू शकतो. याला आपण काय म्हणतो, सोशल ऍग्रिगेशन म्हणू शकतो. पण याला आपण सोशल ग्रुप म्हणू शकतो का, तर सोशल ग्रुप म्हणू शकत नाही. का, कारण याच्यामध्ये इंटरॅक्शन नाही आहे. फोर्थ ऑप्शन काय म्हणतो बघा, इट्स मेंबर्स हॅव अ डिस्टिंक्टिव्ह सेट ऑफ इंटरपर्सनल रिलेशन. इंटरपर्सनल रिलेशन इथे असतात का, इंटरपर्सनल रिलेशन नसतात. सोशल ग्रुपमध्ये तुमचे इंटरपर्सनल रिलेशन असतात. ठीक आहे, त्यामुळे फोर्थ ऑप्शन सॉरी सी जो आहे तो याच्यामध्ये काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोशल ग्रुप. खालीपैकी सोशल ग्रुपचं कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहे हे आपल्याला विचारायचं. तर कुठलं नाही आहे, कॅज्युअल कलेक्शन काय नाही आहे, सोशल ग्रुपचं कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहे. कॅज्युअली लोक जर एका जागी थांबले तर त्यांना आपण सोशल ग्रुप म्हणू शकतो का, नाही. ठीक आहे, नेक्स्ट ऑप्शन बघूया, सॉरी नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघण्याच्या अगोदर ही जी आपली त्रिशूला सिरीज आहे ही कशाची सिरीज आहे, एमसीक्यू. ठीक आहे, एमसीक्यू ची सिरीज आहे. ब्रह्मास्त्र थेरी प्लस एमसीक्यू आहे. याच्यामध्ये तुमचं इंटिग्रेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम आणि कार्डियक सिस्टीम हे सगळं संपवलेलं आहे. त्यानंतर हे जो म्हणजे सीएचओ महाराष्ट्राचा जो 2023 ला पेपर झाला होता, त्या पेपरचं सरांनी नागेस्वामी सरांनी खूप चांगलं अनालिसिस केलं आहे. ते पण तुम्ही क्वेश्चन जे आहे ते बघू शकता. ठीक आहे, टार्गेट सीएचओच्या बरोबरच तुम्ही बाकीचा पण अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे, आपण एका तासामध्ये जास्तीत जास्त जो आहे तो कंटेंट पुरवण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी पण तुम्हाला जर एक्स्ट्रा अजून जर तयारी करायची असेल तर तुम्ही ह्या ज्या आहेत त्या पण सिरीज बघू शकता. ह्या पण कशा आहेत, आपल्या टोटली फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ आइसबर्ग फेनॉमेनॉन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. तर आइसबर्ग फेनॉमिनॉन काय म्हणतो बघा. सर्वप्रथम आपण बघूया की आइसबर्ग फेनॉमिनॉन काय म्हणतो. तर आइसबर्गचं म्हणणं काय आहे की जो तुमचा आइसबर्ग आहे, सॉरी आइसबर्ग कसा असतो,
ठीक आहे. हे जे तुमचं फॉर एक्झाम्पल हे काय पूर्ण खाली पाणी आहे. ठीक आहे. इथं खाली काय पूर्ण पाणी आहे. इथं खाली पूर्ण पाणी आहे. ठीक आहे. आणि हे काय तुमचं वरचा भाग आहे, पाण्याच्या वरचा भाग. आणि ह्या पाण्यामध्ये जेव्हा काय होतो असा आईस येतो तेव्हा तो असा बघायला मिळतो आपल्याला. हा जो आहे एक आईसचा क्यूब आहे असं समजा. हा क्यूब नाही पण असा प्रकारचा एक आईस आहे. ठीक आहे. आणि ही जी वरची दिसणारी जी तुम्हाला हा जो आईसचा जो तुम्हाला टिप दिसतोय ह्याला आपण काय म्हणूया क्लिनिकल केसेस म्हणूया. म्हणजे काय जे तुम्हाला दिसतात, जे तुम्हाला माहित आहे, ज्या काय झाल्या डायग्नोज झाल्या आहेत अशा केसेस. आणि जो काही पार्ट जो सबमर्ज्ड पार्ट आहे जो की पाण्याच्या खाली आहे याला आपण काय म्हणूया सब क्लिनिकल केसेस म्हणूया. सब क्लिनिकल केसेस आपण म्हणूया किंवा अनडायग्नोस्ड केस म्हणूया. मग आता कुठली जरी सोसायटी तुम्ही जर बघितली त्या सोसायटीमध्ये क्लिनिकल केसेस खूप कमी असतात. ठीक आहे. आणि सब क्लिनिकल केसेस असतात हे जास्त असण्याचा काय असतात चान्स असतात. म्हणून आइसबर्ग फिनोमेनॉन त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की जेव्हा आपण एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या स्टडी कुठल्याही केसेसचा किंवा कुठल्याही डिसीजच्या केसेसचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला किंवा जे हेल्थकेअर टीम आहे जेव्हा जी हेल्थकेअर सिस्टीम आहे त्यांना ज्या माहीत असलेल्या केसेस आहेत त्या काय आहेत खूप कमी आहेत. त्यापेक्षा खूप जास्त अशा केसेस आहेत ज्या की काय सोसायटीमध्ये अनडायग्नोस्ड आहेत, अजून पण आहेत. ठीक आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट मिळत नाही, कुठल्याही प्रकारचं डायग्नोसिस मिळत नाही. ह्या केसेसला आपण काय म्हणतो सब क्लिनिकल केसेस म्हणतो. मग ह्या जर सब क्लिनिकल केसेस जर क्लिनिकल केसेसमध्ये जर कन्व्हर्जन करायचं झालं तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, स्क्रीनिंग करायला लागेल. ठीक आहे. स्क्रीनिंग करायला लागेल. जर आपण स्क्रीनिंग केली तरच आपल्याला काय दिसणार, हे जे सब क्लिनिकल केस होत्या ह्या काय होणार आपल्याला क्लिनिकल केसेसमध्ये त्यांचं रूपांतर बघायला मिळेल. कधी जर आपण त्यांची स्क्रीनिंग केली तर. फॉर एक्झाम्पल तुम्ही एका गावामध्ये गेलात. ठीक आहे. त्या गावामध्ये गेलात आणि ह्या गावामध्ये काय केलं तुम्ही, या गावामध्ये 50 घरं होती आणि या 50 घरामध्ये तुम्ही जाऊन काय सर्वांचा बीपी चेक केला. ठीक आहे. सर्वांचा बीपी चेक केला आणि ह्या गावामध्ये आतापर्यंत एक पण हायपरटेन्शनचा पेशंट नव्हता असं तुम्ही काय करा, ऍज्युम करा. 50 घरं होती, 50 पैकी हायपर टेन्शनच्या केसेस किती होत्या, 0 होत्या. पण आता तुम्ही काय केलं, त्या 50च्या 50 घरामध्ये जाऊन बघितलं आणि असं अज्युम करा की त्या प्रत्येक घरामध्ये 2-2 माणसं होती. ठीक आहे. आता तिचं टोटल किती लोक झाली, 100 लोक झाली. आणि ह्या 100 लोकांचा जेव्हा तुम्ही बीपी चेक केला तेव्हा तुम्हाला काय आढळलं की इथल्या 20 लोकांचं जे आहे ते बीपी काय होता 140/100 यापेक्षा जास्त होता. 10 लोकांचा बीपी जो आहे तो मोर दॅन 160/120 होता. ठीक आहे. असं तुम्हाला निदर्शनास आलं. म्हणजे तुम्ही फक्त एक स्क्रीनिंग केली आणि या गावामध्ये 30 लोक काय झाली, हायपर टेन्शनची काय झाली, डायग्नोस झाली. म्हणजे सब क्लिनिकल केसेस ज्या होत्या ह्या 30 ह्या काय झाल्या आता क्लिनिकल केसेस झाल्या. कशामुळे झाल्या, तुमच्या फक्त आणि फक्त स्क्रीनिंगमुळे झाल्या. तर हे काय झालं आपला आइसबर्ग फिनोमेनॉन थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. तर आपल्याला बघूया आपल्याला जे आहे ते ऑप्शन्स म्हणतात. सिम्प्टोमॅटिक केसेस ऑलवेज रिप्रेझेंट मोर दॅन 50% ऑफ द टोटल डिसीज बर्डन. म्हणजे तुमचे जे क्लिनिकल केसेस आहेत त्या काय असतात, जास्त असतात आणि सब क्लिनिकल केसेस काय असतात, कमी असतात. आपल्याला थोडक्यात सांगितलं या ऑप्शनमध्ये. म्हणजे तुमचे सिम्प्टोमॅटिक केसेस काय असतात 50% पेक्षा जास्त आहेत. म्हणजे काय जास्त आहेत. पण असं असतं का, पण युजली काय बघायला मिळतं आपल्याला, जे असिम्प्टोमॅटिक केसेस असतात ते आपल्याला सोसायटीमध्ये जास्त बघायला मिळतात. म्हणून ऑप्शन 1 आहे ते रॉंग आन्सर आहे. सेकंड ऑप्शन काय म्हणतो, सब क्लिनिकल और असिम्प्टोमॅटिक केसेस ऑफन आउट नंबर सिम्प्टोमॅटिक केसेस. म्हणजे ज्या असिम्प्टोमॅटिक केसेस असतात त्या सोसायटीमध्ये जास्त असतात दॅन सिम्प्टोमॅटिक केसेस. म्हणजे हेच आपल्याला आइसबर्गच्या फिनोमेनॉन सांगितलं होतं की जे तुमचे हे जे केसेस आहेत हे काय असतात, जास्त असतात आणि हे जे केसेस काय कमी असतात, जे की आपल्याला ऑप्शन बी सांगत आहे. म्हणजे हे काय आपल्याला थोडासा करेक्ट आन्सर वाटतोय. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, द आइसबर्ग मॉडेल अप्लाइज ओनली टू इन्फेक्शियस डिसीज. असं आहे का, नाही. इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस, कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल दोन्ही पण डिसीज मध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. जसं की मी तुम्हाला आताच एक्झाम्पल दिलं हायपर टेन्शनचं, इन्फेक्शियस आहे का, नाही. नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे तो, तरी पण ते आपल्याला त्याच्यामध्ये अप्लिकेट बघायला मिळतं. म्हणून हे काय रॉंग आन्सर आहे. स्क्रीनिंग इज अननेसेसरी बिकॉज हिडन केसेस आर रेअर. स्क्रीनिंग अननेसेसरी आहे का, नाही. आताच मी तुम्हाला स्क्रीनिंगचं काय सांगितलं, महत्व पटवून दिलं की स्क्रीनिंग केल्यामुळे कसे जे आहेत आपल्या हायपर टेन्शनचे केसेस जे आहेत आपल्याला सब क्लिनिकल मधून क्लिनिकलमध्ये बघायला मिळतात. त्या लोकांना जर आपण स्क्रीनिंग नसली केली तर त्याच्यापैकी कुणाला पण स्ट्रोक आला येऊ शकला असता, कुणाला पण जे आहे ते हायपरटेन्शनचे आपल्याला काय बघायला मिळू शकले असते, कॉम्प्लिकेशन बघायला मिळू शकते. पण आपण फक्त एक स्क्रीनिंग केल्यामुळे ज्यातले 30 लोक डायग्नोज झाले आणि ह्या 30 लोकांना ट्रीटमेंट मिळाली तर त्यांचं काय होऊ शकतं, हायपरटेन्शनचं मॅनेजमेंट आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून स्क्रीनिंग हे अननेसेसरी आहे का, तर नाही. स्क्रीनिंग इज नेव्हर अननेसेसरी. ठीक आहे. म्हणून ऑप्शन बी आपल्या याच्यामध्ये काय येणार आहे, करेक्ट आन्सर येणार आहे. सिम्प्टोमॅटिक केसेस जे असतात त्या काय असतात, कमी असतात आणि सिम्प्टोमॅटिक केसेस काय असतात, जास्त असतात. तो तुमचा आइसबर्ग मध्ये जो आइसचा क्यूब होता त्या जो टीप आहे हा काय असतो, खूप छोटा पोर्शन असतो सोसायटी मधल्या केसेसचा आणि जो त्याचा खाली जो सबमर्ज पार्ट असतो तो खूप मोठा असतो. म्हणजे काय असतात, असिम्प्टोमॅटिक केसेस जे असतात ते तुम्ही इमॅजिन पण करू शकणार एवढ्या तुमच्या सोसायटीमध्ये जास्त बघायला मिळतात. त्यामध्ये फक्त गरज असते ती म्हणजे स्क्रीनिंगची. पण इंडियासारख्या देशामध्ये जिथे की खूप पॉप्युलेशन आहे, स्क्रीनिंग करणं एवढं काय नाहीये, पॉसिबल नाहीये. सर्व लोकांची तुम्ही प्रत्येक डिसीज कंडिशनसाठी स्क्रीनिंग करू शकत नाही. तुम्ही मेन डिसीजसाठी स्क्रीनिंग करू शकता. तरी पण आपल्याकडे जे काही सध्या आरोग्य विभागामध्ये जे काही कामं होत आहेत ते काय आहेत, खूप
खरंच नाव घेण्यासारखं आहे, ज्याच्याकडून काय होते खूप साऱ्या स्क्रीनिंग होत आहेत. जसं की तुमचं कॅन्सरची स्क्रीनिंग झाली, तुम्हाला कॅन्सरच्या व्हॅन्स वगैरे पाहायला मिळतात. त्यामुळे काय त्याची व्हॅन जी आहे ती मोबाईल व्हॅन असते. ती काय करते प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक सब सेंटर, प्रत्येक पीएचसी मध्ये जाऊन कॅन्सर सारखे जे दुर्लभ आजार आहेत त्यांची पण स्क्रीनिंग करते. त्याचबरोबर जे एनसीडी जो प्रोग्राम आहे, नॉन कम्युनिकेबल डिसीज, त्यामध्ये तुमचं हायपरटेन्शन, ठीक आहे, हायपरटेन्शन, त्याचबरोबर जे अदर काही नॉन कम्युनिकेबल डिसीज जसं की शुगर वगैरे, ठीक आहे, डायबिटीज वगैरे, जे काही इतर नॉन कम्युनिकेबल डिसीज असतील त्या सर्वांचं काय केलं जातं, स्क्रीनिंग केलं जातं. त्याच्यामुळं आता जे आरोग्य विभागाचे जे काम चालले की माझ्या दृष्टीने तर खूप चांगल्या प्रकारे चाललेले आहेत आणि हे जर असंच जर चालू राहिले तर आपला आरोग्य विभाग सुधरू शकतो. आणि त्याला फक्त गरज आहे ती म्हणजे तुमच्यासारख्या नवीन नेतृत्वाची, तुमच्यासारख्या नवीन कम्युनिटी ऑफिसरशी, जे काय करतील फील्डवर राहून काम करतील आणि जे गावागावामध्ये जे गल्लीपाड्यामधले जे आरोग्य विभाग आहे, आरोग्य सोयी सुविधा आहेत, त्यांचं काय करणार आहे, तिथे जाऊन ते सेवा देणार आहे. यांची गरज आहे. आपल्याला नवीन रक्तांची आता सध्या खूप गरज आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण आइसबर्ग फेनॉमेनॉमध्ये एवढं इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट हे कन्सेप्ट आहे. जरी तुम्हाला बुक्समध्ये एवढी इम्पॉर्टंट वाटत नसेल, तरी पण जेव्हा तुम्ही फील्डमध्ये कामाला जाणार, तेव्हा तुम्हाला खरं महत्त्व कळेल या आइसबर्ग फेनॉमेनॉनचं, की बाबा खरं याचं काय महत्त्व आहे, की तुम्हाला जेवढ्या क्लिनिकल केसेस दिसतात त्यापेक्षा खूप जे तुमच्या गल्लीपाड्यांमध्ये लोक येतात, त्यांचा बीपी 180, अक्षरशः 180, 120, 140 बीपी असतो लोकांचा. आणि जेव्हा ते आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना काही कुठल्याही प्रकारचे सिम्पटम नसतात, पण काय कारण त्यांना स्ट्रोक वगैरे येण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. म्हणून आपण हायपरटेन्शनला काय म्हणतो आपण सायलेंट किलर असं आपण म्हणत असतो. तो खूप सायलेंटली काम करतो. आपल्याला कधी कधी कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स दाखवत नाही, पण जेव्हा तो सिम्पटम्स दाखवतो तेव्हा ते हाताच्या बाहेर गेलेलं असतं. त्यामुळे असे जे डिसीज आहेत ते स्क्रीन होणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात एवढं सांगायचं होतं. चला नेक्स्ट बघूया. आरकेएस कमिटी आर फॉर्म 2. आरकेएस म्हणजे काय, रुग्ण कल्याण समिती किंवा रोगी कल्याण समिती. काय, रुग्ण कल्याण समिती, कल्याण समिती, त्यालाच आपण काय म्हणतो, रोगी कल्याण समिती सुद्धा असं आपण म्हणतो. रुग्ण किंवा रोगी कल्याण समिती. तर ही जी समिती असते ही काय करते, एक प्रत्येक जे तुमचं हॉस्पिटल असतं, मग तुमचं ते आरएच असू दे, सीएचसी असू दे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असू दे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असू दे, त्या हॉस्पिटलमध्ये काय केलं जाते, एकच समिती नेमली जाते. एक समिती नेमली जाते आणि ह्या समितीमध्ये तुमच्या हॉस्पिटलचे एमएस, तुमच्या हॉस्पिटलचे एमओ, तुमच्या हॉस्पिटलमध्ये नर्सेस, त्याच्यानंतर अदर जे पॅरामेडिकल स्टाफ आहे, त्या पॅरामेडिकल स्टाफचा रिप्रेझेंटेटिव्ह, तुमचे जे कम्युनिटी आहे, ठीक आहे, त्या कम्युनिटीमधले जे काही लोक आहेत, जे की काय आहेत व्हॉलंटियर्स आहेत, त्यांच्यामधला एक रिप्रेझेंटेटिव्ह, त्याचबरोबर एक लोकनियुक्त रिप्रेझेंटेटिव्ह पण तिथे असतो. त्याचबरोबर असे लोक ज्यांना काय आहे तिथं काम करण्याची इच्छा आहे, कशाबद्दल, आरोग्य विभागामध्ये, त्यांना याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं काय मिळत नाही, मानधन किंवा इन्सेंटिव्ह मिळत नाही. फक्त ती लोक काय करतात, ह्या समितीमध्ये काम करतात. मग ह्या समितीमध्ये काम काय करतात, की बाबा ही जी समिती आहे, ह्या समितीचं हॉस्पिटल मध्ये जी समिती आहे ही काय बघते, की आपल्याला पेशंटचं जे आहे केअर कशी करता येईल, इम्प्रूव्ह करता येईल. ठीक आहे, पेशंटची आपल्याला काय करता येईल, कशी केअर जी आहे ती इम्प्रूव्ह करता येईल हे बघतं. त्याच्यानंतर काय बघतं, हॉस्पिटलचं जे मॅनेजमेंट आहे, ठीक आहे, हॉस्पिटलचं जे मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थित कसं चालवता येईल, हॉस्पिटलचं मॅनेजमेंट आहे ते कसं व्यवस्थित चालता येईल, हॉस्पिटलमध्ये जो काही फंड येतोय तो प्रॉपरली युटिलाइज होतोय का, ठीक आहे, किंवा हा जो फंड आहे तो आपल्याला वेगळ्या मार्गाने वळवता येईल का. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं गाव आहे, ठीक आहे, ह्या गावामध्ये काय झालेलं आहे, फंड आलेला आहे कशासाठी, टीबीसाठी. ठीक आहे, टीबीसाठी या गावामध्ये किती 5 लाख रुपयाचा फंड आलेला आहे. ठीक आहे, आणि या गावामध्ये एक पण टीबीचा पेशंट नाही, मग हा फंड असाच ठेवायचा का, नाही. आणि ह्या गावामध्ये काय आहे तर 2 काय आहेत लेप्रोसीचे पेशंट आहेत, पण या गावामध्ये लेप्रोसीचा फंड आलेला नाही असं अझ्युम करा. ठीक आहे, टीबीचा फंड आलेला आहे, टीबीचे पेशंट आहेत, लेप्रोसीचा फंड आलेला नाहीये, पण तिथे लेप्रोसीचे पेशंट आहेत. पण हा जो फंड आलेला आहे तो हा आपल्याला इकडे वर्ग करता येईल का, या दिशेने आपल्याला काय काय पावलं उचलता आहेत हे कोण बघतो, तुमचं रुग्ण कल्याण समिती बघतो. आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये, ते म्हणजे इथे फक्त आणि फक्त डॉक्टर, नर्सेस वगैरे असतात का, तर नाही. याच्यामध्ये काय असतात, तुमचे लोकनियुक्त प्रतिनिधी पण असतात, गावातली अशी लोक असतात ज्यांना आरोग्य व्यवस्थेमध्ये नॉलेज आहे किंवा त्यांना त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा आहे. ठीक आहे, आणि असे लोक असल्यामुळे त्यांना त्या गावातलं रूट कॉज माहित असतं, बाबा कुठले डिसीज जे आहेत ते जास्त आहेत त्या गावामध्ये. ठीक आहे, कुठली जी लोक आहेत ती खरंच गरीब आहेत, त्या लोकांना काय दिलं पाहिजे, आर्थिक जे आहे ते तिथं आपण त्यांना मदत केली पाहिजे, हे त्या गावातल्या लोकांना माहित असतं. आणि आपलं जे प्रायमरी हेल्थ सेंटर आहे त्यांचं काय आहे, एक प्रिन्सिपल आहे की काय, कम्युनिटी पार्टिसिपेशन. आणि याच्यामुळे काय साध्य होतं, तुमचं कम्युनिटी पार्टिसिपेशन साध्य होतं, कम्युनिटी पार्टिसिपेशन साध्य होतं. आणि ही जी आरकेएस आहे हे कशाच्या अंडर येतं, आरकेएस जे आहेत तुमच्या एनएचएम, रुग्ण कल्याण समिती जी आहे ती एनएचएमच्या अंडर स्थापित होतं. ठीक आहे, एनएचएमच्या अंडर स्थापित होत असतं. पण याच्यामध्ये अजून काय काय बघता येईल आपल्याला, हे जे आरकेएस समिती आहे त्याच्यामध्ये तुमचं काय काय होतं, हॉस्पिटल मॅनेजमेंट कसं आहे ते इम्प्रूव्ह करता येतं, फंड युटिलायझेशन, अकाउंटेबिलिटी. ठीक आहे, तुम्ही जे काही तुम्ही जे काही निर्णय घेत आहात ते निर्णयासाठी अकाउंटेबल जे काय असतात ही समिती असते. ठीक आहे, ह्या समितीने जर ठरवलं बाबा ही जी टीबीचे 5 लाख रुपये होते आपण कोणाला द्यायचे, लेप्रोसीला द्यायचे, तर याची अकाउंटेबिलिटी कोण घेतं, तर ती समिती घेत असते. त्यानंतर ही समिती काय करत असते, काय इन्शुअर करत असते, पारदर्शकता. ठीक आहे, पारदर्शकता.
जे काही तुमचा व्यवहार होत आहे, जो काही आर्थिक व्यवहार आहे तो कसा असला पाहिजे, पारदर्शक असला पाहिजे. जो काही कुठले व्यवहार होतात ते सगळे कसले असले पाहिजेत, पारदर्शक असले पाहिजे. जे काही तुमच्या सेवा दिली जाते कसल्या असल्या पाहिजे, पारदर्शक असल्या पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव झाला नाही हे कोण बघतं, तुमचं रुग्ण कल्याण समिती बघत असतं. ठीक आहे. प्रायव्हेट PHC याच्यामध्ये येतं का, नाही येत. त्यानंतर बघा रिप्लेस आशाला रिप्लेस करते का रुग्ण कल्याण समिती, नाही. आशाचं काम वेगळं आहे आणि रुग्ण कल्याण समितीचं वेगळं आहे. कंडक्ट रिसर्च ओनली, रिसर्च कंडक्ट करतं का, नाही. कारण याच्यामध्ये जी लोकनियुक्त लोक असतात, ठीक आहे, ज्यांना मेडिकल लाईफ म्हणजे आपली जी मेडिकल फील्ड आहे त्याच्या रिलेटेड जी लोक नसली तरी पण ती काय असतात त्या समितीमध्ये असतात. आणि जी लोक मेडिकल फील्डमध्ये नाही ते मेडिकल रिसर्च मध्ये येणार का, तर ऑब्व्हियसली येणार नाही. म्हणून ऑप्शन बी काय असणार याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे. RKS मध्ये काय केलं जातं, फंड मॅनेजमेंट केलं जातं, हॉस्पिटल मॅनेजमेंट केलं जातं, अकाउंटेबिलिटीसाठी हे केलं जातं, त्याचबरोबर काय केलं जातं, पेशंट केअर इम्प्रूव्ह केली जाते, त्यानंतर पारदर्शकता आणली जाते. ठीक आहे. आणि हे सगळं काय होतं, आपलं कम्युनिटी पार्टिसिपेशन, जो आपला मेन गोल होता, जे आपलं प्रिन्सिपल होतं कशाचं, प्रायमरी हेल्थ सेंटरचं, ते काय होतं इथं साध्य होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द कार्डिनल सायन्स ऑफ द बॉडी इन्क्लूड्स फॉलोइंग एक्सेप्ट. बॉडीचे कार्डिनल सायन्स म्हणजे काय, व्हायटल सायन्स. व्हायटल सायन्समध्ये काय काय येतं, एक्सेप्ट विचारलेला आहे आपल्याला. फर्स्ट आहे टेम्परेचर, ब्लड प्रेशर लेवल, ब्लड ग्लुकोज लेवल आणि हार्टबीट. तर बघा, जेव्हा आपण व्हायटल सायन्स बद्दल बोलतो तेव्हा आपण काय बोलतो, TPRBP म्हणजेच काय, टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन आणि ब्लड प्रेशर, हे काय आपले व्हायटल सायन्स आहेत. काय काय बुक्स जे आहेत, काय काय बुक्स नाही, SpO2 आणि पेन यांना पण काय केलंय, व्हायटल सायन्सचा दर्जा दिलेला आहे. आता काय जे काय आहेत याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन झालेले आहेत. पण जर तुम्हाला ऑप्शनमध्ये TPRBP फक्त असेल आणि हे जर नसतील, ठीक आहे, आणि TPRBPला जर तुम्हाला काय द्यायचं त्याच्यामध्ये प्रायोरिटी द्यायची आहे, आणि हे जर नसतीलच तर मग तुम्ही या SpO2 आणि पेनला पण प्रायोरिटी देऊ शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, टेम्परेचर काय आहे, ब्लड प्रेशर आहे, ब्लड ग्लुकोज आहे का, तर नाही. ब्लड ग्लुकोज आहे का आपल्या व्हायटल सायन्समध्ये, नाही आहे. हार्टबीट आहे का, तर हो. पल्स जे आहे, पल्स म्हणजेच काय, हार्टबीट. ठीक आहे. हे काय आहे. याच्या व्यतिरिक्त कुठला आहे तुमचा, रेस्पिरेटरी रेट. ठीक आहे, रेस्पिरेशन, टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन आणि BP हे काय तर व्हायटल सायन्स आहेत. आणि काय काय बुक्सच्या मते SpO2 आणि पेन जे आहेत हे पण काय आहेत, व्हायटल सायन्स आहेत. म्हणजे ऑप्शन काय असणार आपले, सी करेक्ट आन्सर असणार आहे. ब्लड ग्लुकोज लेवल काय नाही इथे, ब्लड ग्लुकोज लेवल काय नाही आहे, व्हायटल सायन्स नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द लेअर दॅट कव्हर द लिव्हर रिजन वुड बी. अशी लेअर जी काय करते, लिव्हरला कव्हर करते, याचा आन्सर तुम्ही मला होमवर्क मध्ये सांगायचं आहे. कमेंटमध्ये काय सांगायचं आहे, जी काय आहे कव्हरिंग ऑफ लिव्हर, लिव्हरची कव्हरिंग बद्दल तुम्हाला विचारलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. तर आपला जो टार्गेट शेप्सचा आजचा एपिसोड आहे हा इथे संपला असं मी जाहीर करतो. सर्वांनी नोट्स बनवायचे आहेत. ठीक आहे. रिव्हिजनची जी बुकलेट दिली आहे त्याची दररोज प्रॅक्टिस करायची आहे. ऍटलीस्ट 1 टाइम तरी प्रॅक्टिस करा. आपल्याकडे आता भरपूर वेळ आहे, स्टे आल्यामुळे थोडासा वेळ आपला वाढलेला आहे, मान्य आहे. आणि रिव्हिजन आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही मागचं जे आहे ते आतापर्यंत शिकवलं ते तुमचं पूर्ण सपाट होऊ देऊ नका. पुढचं पाठ आणि मागचं सपाट हे आपल्याला करायचं नाही. त्यामुळे रिव्हिजन हे आता खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आता नवीन टॉपिक शोधण्यापेक्षा तुम्ही आतापर्यंत जे काही झाले त्याचं रिव्हिजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळं खाताना असं खा की जे तुमचं मागचं राहिलेलं जे होतं, जे तुम्ही सगळं मागे टाकलाय ते तुम्हाला बघता येईल, असं एवढंच खा. जास्त खाण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर हे पण जाईल आणि ते पण जाईल. ऑब्व्हियसली जर तुम्हाला पचत असेल तर तुम्ही जास्त खाऊ शकता. जर तुमचं जे मागचं आहे, तुमचं रिव्हिजन आहे, तुम्हाला जर काही कॉन्फिडन्स आहे की मी मागचं जेवढं केलंय तेवढं मी रिव्हिजन करतोय, तेवढं त्यांच्यावर जर माझी टेस्ट घेतली तर माझी अॅक्युरसी जी आहे ती चांगली येते. ठीक आहे. माझी अॅक्युरसी चांगली येते तर तुम्ही ऑब्व्हियसली नवीन काय करू शकता, नवीन टॉपिकमध्ये हात घालू शकता. पण तुमचं जोपर्यंत मागचं होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढच्या टॉपिकमध्ये जाऊ नका. नोट्स बनवत राहा. नोट्स तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी मदत करतील. मी तुम्हाला बुकलेट वगैरे प्रोव्हाइड करत राहील, जेणेकरून काय होणार आहे, तुमचं रिव्हिजन हे करत राहणार आहे. रिव्हिजन मी तुमचं करून घेणार आहे. मी तुम्हाला असं सोडणार नाही. जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. तब तक क्या तोडेंगे नाही, तब तक छोडेंगे. चला बाय बाय.